एस आणि इथिक्सचा आज आता आपण पहिला दिवस होता म्हणून कंबाईन कोर्स आहे आणि बऱ्याच जणांना त्या मायक्रोसॉफ्ट टीम्सचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं होतं म्हणून थोडासा उशीर झालेला आहे 8:40-45 2 तास कंटिन्युएशनमध्ये किंवा मध्ये 5 मिनटं ब्रेक घेऊन आपण कंटिन्यू करूया आत्ता जे जॉईन झाले याच्यावरून मी काढलेलं कन्क्लुजन काय आहे की बऱ्यापैकी वाचलेले लोक असतील आणि इफ यू आर प्रिपेरिंग फॉर 2022 मग हे नवीन असू शकतात लोक आणि त्यामुळं मेन्स दिलेले 2-3 लोक याच्यात मला माहिती आहे की ज्यांनी ऑलरेडी 2 मेन्स लिहिलेले असे पण लोक याच्यामध्ये आहेत. त्यामुळं याचा कॉमन LCM कसा येईल माहिती नाही. बेस्ट वे काय आहे की आपण क्वेश्चन आन्सर सेशन हे इंडिव्हिज्युअली करू. तुम्हाला काही क्वेश्चन असले आयदर ग्रुपवर टाका. इथं क्वेश्चन आन्सर सेशन होणार नाही कारण ऑलरेडी आपल्याला कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये दोन्हीचा क्रक्स आपल्याला पाहायचा आहे. त्यामुळे त्याला थोडंसं अप्लाइड रूप काय असेल मेन्स दिलेल्या लोकांना पण त्यातनं काय आहे आणि फ्रेशर जे आहे ते फ्रेशरच्या दृष्टीनं सिलेबस पाहायला पाहिजे. टू बिगिन विथ काय समजा आता आजचा पेपर आहे इथिक्समधून आपण सुरू करू आणि उद्या आपण एसे चर्चा करू आणि परवा कंबाईन असं बोलूया जे किंवा त्याच्या इंटरॅक्शन्समध्ये जसं येईल तसं आपण बघूया. इथिक्स हा शब्द आला आता जसा आजचा हा पेपर आहे म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ही कंटेम्पररी एक्झामिनेशन आहे आणि त्यामुळे तुम्ही बरेच विद्यार्थी विचारतात पुस्तकं कुठली वाचायची. हे थोडंसं अज्ञानमूलक आहे. पुस्तकातनं काय फारसं येत नाही. पुस्तक हे तुमच्या स्पष्टतेसाठी आहे. आता मी वाचलं ह्याच्यातनं समजा मला हे कळालं A² + B². पण आता हे इकडे येताना कसं पण येऊ शकेल आणि त्यामुळं ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज इज सिव्हिल सर्व्हिस. त्यामुळे ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज काय जसं आता ह्याच्यात आलेलं आहे. नैतिक मूल्यसंहिता आजपासून अंमलात. आपलं ह्याचं डिस्कशनचं बायलिंग्वल नेचर आहे. इफ एनीवन इज नॉट कम्फर्टेबल ॲब्सोल्युटली नॉट एबल टू अंडरस्टँड मराठी देन जस्ट आस्क मी देन विल कंटिन्यू इन इंग्लिश ऑल्सो बट अदरवाईज बायलिंग्वल कारण 40% लोक साधारणतः मराठी मीडियममधले आहेत आणि 60% लोक इंग्रजीतले. त्यामुळे बायलिंग्वल आपण जाण्याचा प्रयत्न करू. दिस इज नॉट जस्ट मेन्शन्ड इन टुडे लोकसत्ता इट्स एव्हरीवेअर. नैतिक मूल्यसंहिता दॅट मीन्स युअर इथिकल कोड. आपल्याला कोड ऑफ इथिक्स ऑलरेडी विचारून झालेला जो आहे म्हणजे तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट फॉर एक्झाम्पल हम्मुराबी कोड आहे. हम्मुराबी कोड होता HAA हम्मुराबी कोड. मग अशोकाचं एडिक्ट समजा तुम्हाला विचारलं मागच्या वेळेला कोटेशन दिलेलं होतं. इज इट अ लिगल जे आहे कायदेशीर ज्याला आपण म्हणजे आता हे लॉ करणारे लोक जे आहेत कोण सभा होती समिती होती विधात होते VIDAT विधात म्हणजे सर्टन इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क इज इसेन्शियल व्हेन देअर इज अ लॉ. प्लेटोचं लॉज नावाचं पुस्तक आहे इथिक्सची बाय नेचर व्याख्या काय आहे व्हेन वी डील विथ इथिक्स. आज सकाळच्या ह्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यावर ग्रुपवर हे टाकलेलं आहे सॉरी इथिक्स अँड इंटिग्रिटी जो आपला सिलेबसमधला शब्द आहे इथिक्स इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. मग ॲप्टिट्यूडसाठी जे 90% कॅन्डिडेट मी बघितलं वाचत नाही आहेत ते म्हणजे NCERTचं 11वीचं आणि 12वीचं सायकॉलॉजीचं पुस्तक कंपल्सरी रिडिंग आहे आणि इम्पॉर्टंट की त्याला मी इमिजिएटली हे लेक्चरमध्ये थांबवून ते आणलं तरी चालेल इतकं महत्त्वाचं आहे की जे निग्लेक्ट होत राहतं. 11च्या मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जसं इमोशनल इंटेलिजन्सचा क्वेश्चन आहे पण दॅट इज डायरेक्टली फ्रॉम युअर बुक. तुमच्या पुस्तकातनंच तो डायरेक्टली आलेला आणि त्यामुळं एथिक्स समजून घेण्याच्या दृष्टीनं कंटेम्पररी काय काय डिबेट आहेत. युनायटेड नेशन्सचं इथिक्स ऑफिस काय सांगतं आहे ॲट वन लेवल यू नीड टू अंडरस्टँड युअर सिलेबस. इथिक्स इंटिग्रिटी आता सुजाता सिंग होत्या वॉज अ फॉरेन सेक्रेटरी आणि शी रिझाईन्ड. मग त्यांचं आर्ग्युमेंट काय होतं येस इंटिग्रिटीचं गुड आयडिया किंवा TSR सुब्रमण्यमचं पण आर्ग्युमेंट होतं त्यामुळे तुम्हाला ही दोन्ही नाव उत्तरात वापरता येऊ शकतात. तुम्ही असं म्हटलं की नो इंटिग्रिटी इज नॉट अ रिअल आयडिया इट मस्ट बी इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी तर लिमिटेड मार्क आहे. तुम्ही म्हटलं की सुजाता सिंग और पीपल लाइक TSR कॉन्ट्रीब्युटेड टू द इव्होल्युशन ऑफ द आयडिया कॉल्ड एज ए इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी और माधव गोडबोले. अनफिनिश इनिंग नावाचं त्यांचं ॲटोबायोग्राफिकल लेखन आहे सोल्युसॉरॉब्जी किंवा बिफोर मेमरी फेड्स फलिनरीमन. कुठल्या लोकांचं आपल्याला याच्यात वापरता येऊ शकतं म्हणजे आता मागच्या वेळेचं समजा आपण मार्क बघितले दोज हू आर रायटिंग इन रिजनल. बऱ्याचदा काय होतं पहा तुमचं हे ट्रेनिंग आहे विशेषतः मेन्स दिलेले लोक असेल त्यांच्यासाठी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मेकॅनाइज्ड होता म्हणजे सपोज आय हॅव डन धिस कोर्स आता आपला कोर्स केलेला आहे ह्यांचा कोर्स केलेला ह्यांचा कोर्स केलेला त्यातनं काय होतं मेकॅनाइज अंडरस्टँडिंग स्टेक होल्डर अप्रोच हे आहे पण व्हॉट इज युअर ओन आर्ग्युमेंट. आणि त्यामुळे केस स्टडीचा अर्थ का की तुम्ही त्या जागी इमॅजिन करा स्वतःला आणि लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे केस स्टडीला कसं अप्रोच करायचं याच्याकडे पण आपल्याला येता येईल. सो इट मस्ट बी व्हेरी लाईव्ह
रोबस्ट जे आहे ते तुम्ही लाईव्ह कसं करणार. तुमचं सगळं व्यवस्थित 20 मार्काला विचारलं क्वेश्चन आहे. समजा 2015चा एक केस स्टडी आहे पहा, की यू आर अ सरपंच ऑफ अ पर्टिक्युलर रिजन आणि त्याच्यामध्ये मग दलित कम्युनिटीच्या ह्याच्यामधनं आलेला कुक आहे, न्यू कुक आहे. मग त्यात ते ए आणि बीमध्ये क्वेश्चन जे होते ते काय होते पहा, सिलेबसमधले जे आहे ते ॲम्बियन्स, राईट ॲम्बियन्स, खाली दुसरा बीमध्ये काय होतं सोशल ॲम्बियन्स. 2015ला विचारलेली केस स्टडी होती. म्हणजे अजून सोप्या भाषेमध्ये काय की मी 3 गोष्टी आता केल्या पहा. एक म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरवर जबरदस्त कंट्रोल पाहिजे. दुसऱ्या बाजूला करंटमध्ये काय काय चाललेलं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग आता समजा आपलं फेथ आहे, कुठलं हिंदूमधलं फेथ आहे, मग हिंदूमधल्या फेथमधनं तुम्हाला अनेक गोष्टी कळत राहतात. हाऊ टू प्रेझेंट युअर आयडिया. आपल्या स्पीकिंग ट्री आहे पहा, स्पीकिंग ट्रीमधनं पण तुम्हाला कोटेशन, रुमीचं कोट समजा मिळालेलं आहे, वासुदेव जगदी वासुदेवांनी काय म्हटलेलं आहे, किंवा त्याच्यातले मेटाफिजिक्स आहे ते, पण त्याच्यातनं तुम्हाला लिहित असताना त्याचा एक लेअर जो ज्या प्रकारचे आपल्याला समजा कोटेशन्स दिलेले आहेत आणि मग त्याचं मटेरियल आस्पेक्ट काय आहेत, त्याचे सोशल कॉन्फ्लिक्ट काय आहेत, त्याचे आर्ग्युमेंट कुठल्या कुठल्या प्रकारचे आलेले आहेत, वेगवेगळ्या संदर्भामध्ये संपूर्णपणे चाललेले. म्हणजे 1 तास समजा तुम्ही 3 तास पेपर वाचता, 1 तास नुसतं एथिक्ससाठी वाचायला पाहिजे पेपर. एथिक्सच्या कोणकोणत्या केस स्टडीज विचारल्या जाऊ शकतात, पूर्वीच्या केस स्टडीज कुठल्या आहे. सो दिस इज अगेन ट्रायंगल सिलेबस, एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. मग याच्यात मॉरल थिंकर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स जे दिलेले आहेत त्याच्यावर काय प्रश्न विचारलेले आहेत, क्वेश्चनचं नेचर जे आहे ते. एव्हरी इंडिव्हिज्युअल ॲस्पायर्स फॉर हॅपीनेस आणि हॅपीनेसचा विचार क्वेश्चन आहे बघा तुम्हाला. टेक्निकली कसे थिंकर्स कुठं विचारलेले आहेत तुम्हाला, म्हणजे टेक्निकल आपण किंवा अकॅडमिक कोण विचारलेलं आहे तुम्हाला, म्हणजे वेबर विचारून झालेला आहे, रॉल्स विचारून झालेला आहे, ॲरिस्टॉटल विचारून झालेलं आहे. ॲरिस्टॉटलचं जे ब्रेवरीचं स्टेटमेंट आहे, तर तुम्हाला ॲरिस्टॉटल माहीत नसेल तर तिथं काय सुरुवात करायला पाहिजे, गोल्डन मीन जे आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आयदर युअर अप्रोच इज GK बेस्ड अप्रोच विदाउट स्टडिंग एथिक्स. एथिक्स इज अ डिसिप्लिन, एथिक्स इज अ सबसेट ऑफ फिलॉसॉफी. इथिक्स ही ज्ञानशाखा आहे, इथिक्स ही तत्त्वज्ञानाची ज्ञानशाखा आहे. त्यामुळे तुमचं तत्त्वज्ञानाचं अंडरस्टँडिंग काय, जसं माझं मेडिकल सायन्सचं अंडरस्टँडिंग नाही, मी म्हटलं ते काय नुसतं दिसतंय तिथं पहा, ते काय कात्री घ्यायची असं कापायचं दरवाजात, मी तर बघेन, मी पण करतो. तर हा ॲप्रोच साधारणतः आपल्याला लिहिताना असतो. ॲब्सोल्युटली नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम धिस लेवल ऑर ॲट धिस लेवल, सिव्हिल सर्व्हिसच्या लेवलला असं नाही. म्हणजे असं जनरल आपण ॲप्रोच होतं. जार्गन इग्नूसारखं लिहायला पाहिजे, इग्नू जार्गन वाटलं तर तुम्हाला तसं लिहायला पाहिजे. आणि ते लिहिताना बऱ्याच जण म्हणतात तुम्ही सांगितलं तसं लिहिलं मार्क कुठं आले, पण तुम्हाला ते कळालं का, लिहिलेलं कळत नाही आहे तुम्हाला. त्यामुळं हायली अकॅडमिक आणि हायली इंटरनलाइज, जसं अँथ्रोपॉलॉजी कॅन्डिडेट आहे 362 मार्क आहेत, लक्ष्मीचे जे मार्क आहेत 52 किंवा काहीतरी रँक आहे. मग हे इथपर्यंत गेलेले, याला गेलेले किती रँक आहेत पहा, 166, 105, असं. मागच्या वेळेला आता 152, आपलेच 144 आशुतोषचे मार्क जे होते, 139, 140च्या वर गेलेले बरेच लोक आहेत ना. 160 म्हणजे सिव्हिल सर्व्हिसच्या बाजूनं फ्रॉम UPSC यू डोंट हॅव एनी प्रिजुडाइस. मी कुठल्या कॅन्डिडेटचे शोध आहे पहा, इथिक्स आणि SM मिळून 300च्या वर जायला पाहिजे, 300+. मग ते 170, 30 करा, 160, 140 करा, कुठल्याही प्रकारचे जे आहे ते. पण हे दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन शक्य आहे. ऑप्शनलला 300+ झाले आणि याला 300+ झाले, कारण GSमध्ये तुम्हाला बरेच जण पकडणार. माझे 105, तुमचे 102 आहेत, यांचे 108 आहेत. म्हणजे तिथं विदिन नो टाईम पीपल आर गोइंग टू कॅच यू. द रिअल मार्जिन इज एथिक्स. एसेला बघा ना, 95 मार्क असणार स्टुडंट आहेत, 145 मार्क असणार स्टुडंट आहे, डायरेक्ट 50 मार्क्स. इकडे 50 मार्क्स येतच नाहीत ना भरून. त्याच्या दृष्टीनं हे 3 दिवस आपण डिस्कस करूया बाकी तुमचं अंडरस्टँडिंग काय प्रकारचं आहे. करंटच्या बाजूला वाचायला जे आहे ते, त्या मग आता इथून पुढचं दोज हू आर प्लॅनिंग फॉर 2021, त्यात काय म्हणता येईल आपल्याला पहा. आपण हे जे वर्कशॉप आहे त्याचं बेसिक जो ॲझम्पशन आहे की तुम्ही आत्ता जॉईन झालेला याचा अर्थ की 2021ला लिहिणार आहात. 2021चं तुमचं फ्रेम जे आहे. आणि जे फ्रेशर आहे त्यांना मी काय सजेस्ट करेन की आपले मार्गीचेच मी गेल्या वेळेला केलेले खूपच व्हिडिओज आहेत त्याच्यावर, एथिक्सवर खूप आहेत, सिरीजच आहे अशी अख्ख्या, आणि एसेवर पण सिरीज आहे. ते तुम्ही अजून बघितले नसेल तर ते अवेलेबल आहे यूट्यूबवर, मार्गी UPSC आपल्या ह्याच्यावर जे आहे ते. त्याच्यातनं तुम्हाला क्लू मिळतं. तर काही एसे वाचून दाखवले होते पहा, जे एक्सलंटली लिहिलेले एसे आहेत,
ते एसे पण वाचलेले आहे, त्यामुळं त्यातनं तुम्हाला काही क्लू मिळतो का? एसेबद्दल आपण सेपरेट बोलू. नाऊ विल फोकस ऑन आवर दिस डिस्कशन, टुडे डिस्कशन, दॅट इज एथिक्स. त्यामुळे एथिक्सच्या ह्याला कुठल्या प्रकारचं थोडंसं ज्याला आपण म्हणतो ना की तुमचं लेक्झिकॉन आहे, सुब्बाराव आहे, कार्तिकेयचं पुस्तक आहे, हे 3 पुस्तकं समजून म्हणले. जसं लेक्झिकॉन, सुब्बाराव आणि कार्तिकेय. याच्याशिवाय एंडलेस आहे, याच्याशिवाय खूपच पुस्तकं आहेत. माझ्यामध्ये इश्यू तो नाही आहे. मग प्रॅक्टिकल एथिक्स नावाचं समजा पीटर सिंगरचं पुस्तक आहे. सोर्स हा काही UPSCने डिफाईन केलेला नाही, त्यामुळे तुम्ही सोर्स कुठला आहे, माझ्यामध्ये सोर्स कुठला आहे तुमचा, नो वन नोज दॅट यू आर युझिंग धिस बुक इज अ करेक्ट सोर्स. आणि B, यू ऑल्सो डोंट नो, फॉर द फर्स्ट टाईम यू आर रीडिंग, देन इट्स अ करेक्ट. त्याचा फायदा काय होतो, डिफरन्स. तुम्ही जे लिहिता ते डिफरन्सला यायला लागतं ना. म्हणजे मार्क न येण्याचं मुख्य कारण काय, तर कॉमन मटेरियल तुमचं जे आहे ना, एव्हरीवन इज टॉकिंग द सेम. आता समजा आपण म्हटलं की सेल्फबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे, स्व, आणि त्या स्वचं तुमचं डिस्कशन जे आहे ना, ते स्व कसा तुम्ही निर्माण करता आणि तो स्व कसा कंटिन्युएशनमध्ये घेता. स्वचं तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे, सेल्फ ज्याला आपण म्हणलं, मग हा एनकम्बर्ड आहे, एम्बेडेड आहे, सेल्फ हा इगोइस्ट आहे, अल्ट्रोइस्ट आहे, इट्स अ फिलॉसॉफी. मग स्पिनोझाचं काय आर्ग्युमेंट आहे बाबा, म्हणजे कुठल्याही गोष्ट समजा आता एखादा क्वेश्चन आपण यातला घेतला, याच्यातलं मी एखादा क्वेश्चन वाचतो आपल्या, दिस इज से 2014-15, हाऊ डू व्हर्च्यूज ऑफ ट्रस्टवर्दीनेस अँड फॉर्टिट्यूड गेट मॅनिफेस्टेड इन द पब्लिक सर्व्हिस, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्सच्या याच्यामधनं तुम्हाला, मग एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला ट्रस्टवर्दीनेस कुठल्या प्रकारचं आहे, मग राईट फ्रॉम पितांबर पण टू आत्ताच्या याच्या नितीन करेल समजा महाराष्ट्रात आहे की पब्लिक सर्व्हिसच्या याच्यामध्ये ज्यांनी मॅनिफेस्ट करून दाखवलेलं होतं, 2 शब्द त्यांनी घेतले, ट्रस्टवर्दीनेस आणि फॉर्टिट्यूड. म्हणजे याचा अर्थ काय की या केस स्टडीच्या याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक ह्या क्वेश्चनमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा अंदाज लागेल, फिलॉसॉफीचं मिनिमम अंडरस्टँडिंग आणि पबॅडचं मिनिमम अंडरस्टँडिंग आहे. जसं आता या इथिक्स आणि इंटिग्रिटीमधलं पहिला आर्टिकल जे आहे ना, ते काय आहे पहा, अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट. अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट, मग अकाउंटेबिलिटी काय प्रकारची आहे, आणि आफ्टर 2000 नॉट जस्ट अँड अकाउंटंटचं विनोद रायचं तुम्ही वाचलं, विनोद रायचं पुस्तक आहे, 11वा चॅप्टर आपल्या लबासनाच्या ह्याच्यामध्ये अभ्यासाला होता पहा, म्हणजे आता आहे का नाही पण तो शिकवला जायचा ना, 11 चॅप्टर 11 जो आहे तो. अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट काय प्रकारची आहे, अकाउंटेबिलिटीबद्दल मग आलेले शब्द काय, ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. SK दासचं पुस्तक आहे पहा, सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया. म्हणजे सोर्स हा काही इश्यू नाही आहे, सोर्सेसवर बरंच काम करता येऊ शकतं ना. जे सिलेबस जर आपण बघितलं, त्याचे टायटल जर आपण बघितले, काय आहे पहा, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, इट्स अ प्रायमरी ह्युमन कन्सर्न, इसेन्स. आता इसेन्स आहे, इसेन्स आणि एक्झिस्टन्स. कोण सार्त्र काय म्हणेल की एक्झिस्टन्स देन इसेन्स, जो स्वत्व जे आहे, त्यामुळे इसेन्शियलिस्ट भूमिका म्हणजे काय आहे, मग तुम्हाला ही परिभाषा अवगत व्हायला पाहिजे. डिटर्मिनंट्स, कॉन्सिक्वेन्सेस, मग कॉन्सिक्वेन्शियलिस्टच असतात ना बा, म्हणजे परिणामवादी, मग हेतुवादी असतात. परिणाम आणि हेतू जे मीन्स आणि एंड्समध्ये त्यामध्ये म्हणलेलं आहे. मग फॉर्म आहे, आकृती, हा समजा आपण म्हटलं ह्याचा एक आकार आहे, पण आता हे ग्लास आहे, कुठल्याही आकारामध्ये नेता येऊ शकतं ना, याचा कुठलाही आकार, प्लॅस्टिकचा कुठलाही आकार. सो कंटेंट, आशय ज्याला म्हणलं आता, आशय आणि फॉर्म, त्या फॉर्म आणि कंटेंटमध्ये तुमच्या कोरिलेशन्स काय याच्याबद्दलची बेसिक फ्रेम जे आहे ना, त्या पण कळायला पाहिजे. राईट फ्रॉम प्री सॉक्रेटिक वर्ल्ड, रोमन ट्रॅडिशनच्यामध्ये आपण इकडं म्हणलेलं सिसेरो असेल किंवा नंतरच्या लिव्ही अगदी याच्यापर्यंत आपण मॅकेवलीपर्यंत किंवा नंतर खाली आणखी आलो आपण, म्हणजे 20th सेंचुरीमधले पॅरेटो आणि हे जे आहेत. एका बाजूला पॉलिटिकल फिलॉसॉफी, सोशल थिंकर्स काय आहेत, आणि फिलॉसॉफर, आपला इंटरेस्ट काय, फिलॉसॉफर्स, इब्न खालदून, इब्न अरबी, म्हणजे फिलॉसॉफी काय सांगते, तत्त्वज्ञान काय सांगते. आणि अलीकडच्या काळात खूपच अरबी विचारवंतांवर काम चालू आहे ना पहा, त्याचं आर्ग्युमेंट आपल्याला युरोप सगळा ते सर्च करतो आहे ना. मिरांडालानं काय म्हणालेलं होतं, पिकांडो मिरांडालाचं आर्ग्युमेंट काय आलेलं होतं, म्हणजे ॲट वन लेवल यू नीड एक्सटेन्सिव्ह कंट्रोल ओव्हर सिलेबस ए. दुसऱ्या बाजूला इमिजिएट आपली डिमांड असते, पण हे बरोबर आहे, पण सिलेबस समजण्यासाठी आम्हाला मिनिमम पुस्तकं काय सांगा, सुब्बाराव, लेक्झिकॉन और कार्तिकेय, याच्यातलं कुठलंही एक.
मग तुम्ही म्हणा प्रोबेबली की वेळ कमी आहे, लेक्झिकॉन ऑल्सो वर्क्स. जर इरा सिंगलनं म्हणले होते, इरा सिंगल जस्ट ते म्हणले एवढे त्यावेळेला 136 मार्क होते जे आहेत. आणि नॉव्हेल वाचण्याची हॉबी आहे ना पा, त्यावेळेला एक्सटेन्सिव्ह रिडिंग आणि हे इंटरलाइज आहे ना. आता हा समजा माझ्याकडे 2000 आत्ताचा लिहिले, याचे मार्क आता आपल्याला कळतील. पण 2019चे मार्क बघितले आपले झालेले न झालेले कॅन्डिडेट जे आहे. बऱ्याचदा कसं होतं, कॅन्डिडेट झालेलं नाही आहे त्याचे मार्क पण शोधायला पाहिजे की इंटरव्ह्यूला गेलेलं नाही आहे, पण त्यांचे मार्क कदाचित जास्त असू शकतात. GSमध्ये कमी पडले, ऑप्शनलला, पण एथिक्सला चांगले मार्क. टॉपर्सचे मार्क शोधण्यापेक्षा त्या विषयातल्या टॉपर्सचे मार्क शोधा तुम्ही, की याच्यामध्ये हा 786 रँकचा कॅन्डिडेट आहे, हा 518चा कॅन्डिडेट 518 आहे, 786 आहे, पण यांचे मार्क 150च्या वर आहे कन्सिस्टंटली 2 याच्या. मग ते काय करतात? तेव्हा अल्टिमेट येऊन कुठं थांबणार पहा. तुम्ही वाचलं हे सगळं, हम्मुराबी कोड तुम्ही म्हटलं बघितलं, अझरबैजानचं UN आर्ग्युमेंट, अझरबैजान ॲज अ नेशन, कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ इथिक्स काय प्रकारचं दिलेलं होतं, जे आत्ता ह्याच्यामध्ये आलेली चर्चा आहे पहा, की नवीन नियमावली काय, रेग्युलेशन्स काय काय प्रकारचे आहेत. नव्या नियमावलीमध्ये डिजिटल माध्यमातून प्रसारित होणाऱ्या दृकश्राव्य आशयावर काय प्रकारचं आर्ग्युमेंट आलेलं होतं जे आहे ते. आता हा जसा शब्द आहे, आता जसं इथं याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं पहा, की आता आज 26 मे आहे समजा, आजच्या कुठल्या ह्याला विचारलं होतं तुम्ही बघितलं, लोकसत्तामध्येच आहे आय थिंक, काय आर्टिकल. इतर वेळा आपल्याला काय वाटतं नाही माझा आता प्रिलिम्सचा अभ्यास चालला आहे, माझा तर आत्ता इथिक्सचा अभ्यास चाललेला आहे, मी ह्या व्हाय आय शुड रीड दिस आर्टिकल, कुठलं बुद्धाचं आर्टिकल इथं आलेलं आहे पहा. मग त्यात सम्यक 8 मुद्दे दिलेले आहेत आणि आपल्याला डायरेक्ट प्रश्न आहे ना, व्हॉट टीचिंग्स ऑफ बुद्धा आर मोस्ट रिलेव्हंट टुडे अँड वाय, ज्याला काय आपण म्हणतो इट्स अ कंटेम्पररी डिलेमा ऑफ द पेरिफेरी अँड सेंटर. सेंटर पेरिफेरी डिलेमा जो आहे ना, सेंटर आणि पेरिफेरी यांच्यातला डिलेमा आहे. म्हणजे काय, जनरल आपण जे पेरिफेरीला वाचत असतो ते डायरेक्ट सेंटरला येतं आणि अभ्यास म्हणून करतो ते काय फार उपयोग पडत नाही ते त्यामुळं रीडर चांगला, यू मस्ट बी अ गुड रीडर. जसं विश्वांजली समजा होते, वाचन तुमचं चांगलं असायला पाहिजे. रीडिंग जे आहे, मी नावं मी कशासाठी सांगतोय पहा, की तुम्हाला एक अंदाज यावा, तुम्हाला हे नावं माहिती आहे, हे 11वा आलेला कॅन्डिडेट होता, आता मागच्या वर्षी जयंतनं केलेलं आहे, मग मार्क्स त्यांचे कशा प्रकारचे आहेत. अल्टिमेटली क्वेश्चनचा गेस यायला पाहिजे आणि तुम्हाला ते लिहिताना तुमची स्किल्स यायला पाहिजे. आफ्टर 2013 व्हॉट मॅटर्स इज युअर रायटिंग ॲबिलिटी, रायटिंग स्किल. याचं पर्सेंटेज किती आहे, तर मी समजा 2 वर्षापूर्वी म्हटलं असतं 60-40, आता तर असं दिसतं की 70-30 आहे. हे तुम्हाला 30% समज असेल तरी पुरेसं असतं, ते लिहिण्याचं वकूफ पाहिजे. म्हणजे जसं आता याच्यामध्ये म्हणलेलं आहे पहा, हेट्रेड इज डिस्ट्रक्टिव्ह ऑफ अ पर्सन विजडम अँड कॉन्शियस दॅट कॅन पॉयझन अ नेशन स्पिरिट. डू यू अग्री विथ दिस यू? तुम्हाला माहिती नाही स्टेटमेंट, दरवेळी माहिती असणार नाही, बट फिलॉसॉफिकली व्हॉट इज हेट्रेड, आय हेट दिस. हेट्रेड जे म्हणले, घृणा, नापसंती अलग चीज़ है, घृणा व्यक्ति की बुद्धिमत्ता और अंतःकरण के लिए संहारक है. जो राष्ट्र के चित्त को विषाक्त कर सकती है, क्या इससे सहमत है? बऱ्याचदा आपण कसं करतो की मग लगेच सुरू करतो आणि आपल्या आता वाचलेलं असतं समकाळातलं, इस्रायलनं असं केलं, मग ते काय इथिक्स नाही. इथिक्स इज डे टू डे, एव्हरीडे लाईफ, एव्हरीडे प्रॅक्टिस इज इथिक्स. दैनंदिन जीवन जे आहे ना त्यातनं तुम्हाला इथिक्स कळायला पाहिजे आणि त्यामुळं बॉटम अप लिहायला पाहिजे. बॉटम अप म्हणजे समजा छोटे काय प्ले आहे तुमचा, स्कॉटलंड यार्डचा कुठला तुम्ही असा प्ले, कुठलाही खेळ खेळताय तुम्ही, मग याच्यामध्ये छोटे मुलं ऑब्झर्व केले तर त्यात कुठे हेट्रेड आहे का? हेट्रेडच्याबद्दल क्लिअरिटी आपल्याला फिलॉसॉफिकली कोणी लिहिलं आहे का बाबा? म्हणजे समजा एथिक्स नावाचं स्पिनोझाचं पुस्तक आहे. स्टोरी ऑफ फिलॉसॉफी तुम्ही जर वाचलं असेल, स्टोरी ऑफ फिलॉसॉफी हे विल ड्युरॅन्टचं पुस्तक आहे. विल ड्युरॅन्टनं त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आहेत की ट्रान्सलेट इंटू रिजनल ऑल्सो. स्टोरी ऑफ फिलॉसॉफी विल ड्युरॅन्टचं पुस्तक आहे आणि त्याच्यामधले आर्ग्युमेंट्स पण तुम्हाला पाहता येऊ शकतात की काय काय प्रकार आहे. हेट्रेड ही तुम्हाला कल्पना, म्हणजे याचा अर्थ काय की समजा इथं आलेलं हेट्रेड किंवा भावनिक म्हणजे नेमकं काय मला कळालेलं नाही, आय एम नॉट गेटिंग इट. त्यामुळे मग भावनिकबद्दलची आपली स्वतःची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे, इथिक्समध्ये तुम्हाला समजलेलं आहे का नाही. जसं आता ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे पहा, काय एज्युकेशन इज नॉट ॲन इंजेक्शन. आता एज्युकेशन म्हणजे काय, टू टीच ऑर टू लर्न, टू टीच, त्यामुळे टीचिंग अँड लर्निंग हे दोन्ही आहे का?
स्टुडंट आणि टीचर हे दोन्ही मिळून एज्युकेशन निर्माण होतं का? म्हणजे हे ड्युॲलिझम आहे का? कोणत्या प्रकारे आपण हे समजून घेऊ शकतो? इट इज अन इफेक्टिव्ह अँड परवेसिव्ह टूल फॉर ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ एन इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल मॉडर्न एंटिटी, सॉव्हरेन असणारा इंडिव्हिज्युअल आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशन. मग तुम्ही व्यक्ती कशाला म्हणता? एज्युकेशनचं जे टूल आहे हे मांडणारा मनुष्य कोण आहे? आता फिलॉसॉफीमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे आणि लॉक एज्युकेशन टॅब्युलर असा. तुम्ही म्हटलं की हे माहितीच नाही, याचा अर्थ काय तुम्ही एथिक्सचा अभ्यास करत नाही. मग म्हणजे एथिक्ससाठी एथिक्सचा अभ्यास करायला पाहिजे. जसं आता समजा माझा फिजिक्स ऑप्शनल आहे, तर मला कॉमनली जे काय माहिती असेल त्यामुळे त्याच्या बाय इट्स नेचर वी फील दॅट वी कॅन राईट सम एंटिटीज बिकॉज ऑफ इट्स जनरल नेचर जे आहेत, जनरल स्टडीज जे आहे. पण जनरल स्टडीजमध्ये इथिक्स आल्यामुळे तुम्हाला ते इथिक्सच करायला पाहिजे. इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप. मग आता इथिक्स ऑफ प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये म्हणलेलं आहे इथिक्स इन प्रायव्हेट डोमेन. का इथिक्स ऑफ केअर नावाची मोठी गोष्ट आहे ना फेमिनिस्टांनी मांडलेली. त्या इथिक्सचा आज कसा अभ्यास होतो? हार्वर्डमधले समजा स्टुडंट आहेत ते कसा अभ्यास करतात? इथिक्सच्या संदर्भामध्ये काय काय प्रकारच्या केस स्टडीज अभ्यासल्या जगभर, त्याचे मोठे लोक कोण कोण अभ्यासक आहे. समजा आता हे पीटर सिंगरचं पुस्तक आहे, हे सगळे तुम्ही वापरावं नाही, तुम्हाला त्याचा आवाका लक्षात यावा म्हणून आपण ही सगळी चर्चा करतोय. की 170+ मिळतील का? माझ्यामध्ये हे एक्झॅग्रेशन नाही आहे. 170+ एथिक्सला वाय नॉट? मग त्या प्रकारची प्रिपरेशन नाही आहे ना आपले. सिलेबस लिमिटेड आहे तसा. सिलेबसमध्ये काय फार नाही ना. हा एथिक्स 1.1, ॲटिट्यूड 2, ॲप्ट्यूड 3, इमोशनल इंटेलिजन्स 4, पब्लिक सर्व्हिस त्याच्या व्हॅल्यूज 5, प्रोबिटी 6, केस स्टडी 7. म्हणजे हे 7 ते 8 टॉपिक आपल्याला पाहता येतात. केस स्टडीजवर निम्मा 130-120 असा साधारण ते डिवाईड जो आहे तो. त्यामुळं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर बी, नेचर ऑफ सिलेबस आणि तिकडचा बेसिक फ्रेम जो आहे दॅट इज व्हॉट हॅपन इन बिटवीन. एक वर्षभरात काय काय झालं, जसं आता ही बातमी आलेली आहे. नैतिक मूल्य संहिता, नव्या नियमावलीमध्ये डिजिटल माध्यमातून प्रसारित होणाऱ्या लिखित दृकश्राव्य आशयांवर स्वयंनिर्णयाद्वारे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. 50 लाखाहून अधिक वापरकर्ते असून कंपन्यांनी हे करायला पाहिजे. कंपनीचे कोड जे आहेत ते 25 मेला संपले आणि फेसबुकचा अपवाद वगळता एकाही समाज माध्यमाने आत्तापर्यंत नियमावलीचे पालन करण्याबाबत सुतोवाच केलेले नाही आहे. त्यामुळं मग हे काय प्रकारचं आहे? नैतिक मूल्य संहिता आजपासून अंमलात. नवी नियमावली फेसबुकला मान्य, ट्विटरनं याच्यावर काही भाष्य केलेलं नाही आहे. मग आता आपल्याला 10 मार्काला क्वेश्चन, 10 मार्क पण राहतील असं नाही. दिस इज दॅट मे चेंज. हे 15ला होऊ शकतं. हे काही जुने आपण जर UPSC बघितले तर 8, 7.5 हे सगळे 120चा मला करायचा समजा प्रश्न, तर हे मी 12.5चे 10 प्रश्न असे डायरेक्ट करू शकतो दिलेले जे आहेत ते. म्हणजे क्वेश्चनचं नेचर तुम्ही कुठल्याही प्रकारे गृहीत धरू नका. 6 ABC असं जे त्यांनी केलेलं आहे याच्यातलं जे आहे. आणि मग नंतर सेक्शन बी, सेक्शन बीच्या याच्यामध्ये पण आपल्याला जाता येईल. जैनिझमवर एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. त्यामुळं 4थं पुस्तक जे आहे बरेच जण वापरतात पण ते दॅट इज इग्नू इथिक्स बुकलेट. इग्नूचं इथिक्स बुक. 4थं म्हणजे मी कशाला 4थं म्हटलं, मार्केटमधले 3 पुस्तकं आणि इग्नूचं फिलॉसॉफीचं कोर्स आहे, त्यामध्ये इथिक्सचं पुस्तक आहे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणखी महत्त्वाचा सोर्स काय, सोर्सेसच्या लेवलला आपण जर बघितलं की जे इन्व्हिटेबली वाचायला पाहिजे म्हणजे ARCचा, सेकंड ARCचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिशन जे आहे ना त्याचा दुसऱ्या कमिशनचा 4था रिपोर्ट आहे, एथिक्स रिपोर्ट. त्यातलंच ते वाक्य एसेला विचारलेलं होतं. पण आता हे कळायला पाहिजे, म्हणजे त्याचे 15 रिपोर्ट आहेत. उदाहरणार्थ समजा आता हा माझ्यासमोर मी आपल्या डिस्कशनसाठी घेतलं, राईट टू इन्फॉर्मेशन हा पहिलाच आहे ना, आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे ना, त्याच्याविषयीची सगळी चर्चा जी आहे पहा. राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशनचं यांचं स्ट्रक्चर कसं आहे. सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मचे 15 असे रिपोर्ट्स आहेत ना. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा रिपोर्ट आहे. ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, ओथ ऑफ अ सिक्रेसी, सेंट्रल सर्व्हिसेस, ओथ ऑफ अ सिक्रेसी. ओथबद्दलचं उदाहरण आता समजा यांचं ऑब्झर्वेशन आहे SY कोरेशनचं. SY कोरेशन म्हणजे इलेक्शन कमिशनला ओथच नाही आहे. देर इज नो सच थिंग ओथ ॲज फार एज इलेक्शन कमिशन इज कन्सर्न. मग ओथमध्ये काय आपण करू शकतो, रूल्स आणि प्रोसिजर. आणि त्यामुळं सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनचा अभ्यास आपण बघितला किंवा हा एथिक्स अंग बघितला तर तुमच्या उत्तराचं स्वरूप कसं असायला पाहिजे, टेक्निको लिगल कॉन्स्टिट्युशनल मॉरल. ज्या प्रकारचे आता समजा प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला
तर त्याचं टेक्निकल म्हणजे तुम्हाला तांत्रिक माहिती खूप पाहिजे. APMCचं समजा तुम्ही म्हणलेलं आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात आणि APMC मार्केटमध्ये असं असं होतं आहे तुमच्या याच्यामध्ये, तुम्ही काय करा, तुम्हाला रूल्स माहीत पाहिजे. म्हणजे रिटेल प्राइसेसच्या संदर्भामध्ये काय काय प्रकारचे रूल्स आहेत आणि मॅक्सिमम प्राईस कशी डिफाईन केली जाते, त्यातले कुठले क्लॉजेस आहेत, मार्केटमध्ये आता इश्यूज काय, म्हणजे टेक्निकल आर्ग्युमेंट जे आहेत ना ते खूप चांगले पाहिजेत. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या केसेस आपल्याला वापरता आल्या पाहिजेत. त्यामुळं तांत्रिक खूप लिहिलं पाहिजे. जसं 2015 तो सरपंचचा क्वेश्चन आहे, म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट काय प्रकारचा आहे, 55चा कायदा कुठल्या प्रकारचा, आर्टिकल 17मध्ये काय, मग त्याच्यात सुप्रीम कोर्टनं काय म्हणलं होतं, गांधींचं कोर्ट काय, आंबेडकरांनी काय म्हणलेलं आहे, म्हणजे डेटा असा गोळा केला. म्हणजे एका बाजूला सिलेबस समोर ठेवला आणि तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे ना, म्हणजे समजा आपल्याला आता पॉलिटिकल आर्ग्युमेंट आहे आपल्या याच्यामधले की आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये फॅमिली, सोसायटी आणि एज्युकेशन याच्या संदर्भामध्ये आलेल्या व्हॅल्यूज. पॉलिटिकल ॲटिट्यूड नावाचा शब्द दिलेला आहे. मग पॉलिटिकल ॲटिट्यूड कसा निर्माण होतो. एम्पथी सिम्पथीपेक्षा कशी वेगळी आहे. टॉलरन्स हा सिंग्युलर सोसायटीजमध्ये येतो असतो का, आपल्यासारख्या मल्टी एथनिक सोसायटीमध्ये टॉलरन्स कसा आहे. त्यामुळे इज इट दॅट इट्स अ रॉंग ट्रान्सलेशन ऑफ टॉलरन्स ॲज अ सहिष्णुता. म्हणजे तुम्ही त्याच्यावर रिफ्लेक्ट नाही झाला का नाही. रिफ्लेक्ट म्हणजे काय की तुम्ही जे लिहिलेलं आहे खरोखर तसं आहे का, आणि नसेल तर मी कसं लिहायला पाहिजे. जसं आता अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट मीनाक्षी गुप्तांचं आर्टिकल आहे, मग याच्यामधले काय काय आर्ग्युमेंट दिलेले आहेत. स्टॉप करप्शन नावाचंच आर्टिकल आहे. बट व्हॉट इज द मेथड. ती स्वराज संहिता नावाची एक सिरियल आहे, 8-10 भाग त्याचे आहेत. लोकसभेवर मी बघितलेली होती, जुनी आहे, आत्ता परत हे केलेली होती की एन्शियंट इंडियामधला गव्हर्नन्स कसा होता, एन्शियंट इंडियामध्ये गव्हर्नन्सचं नेचर काय प्रकारचं होतं. त्यामुळे मिनिमायझिंग करप्शन इज द रिअल आयडिया. मिनिमायझिंग, जळात राहणारे पाणी पिणारच अर्थशास्त्राने म्हटलं, पण त्यापुढं पण त्यानं म्हटलेलं जे आहे ते म्हणजे करप्शन मिनिमाइज कसं करायचं. फिरोज तुगलकपासून अनेक लोक जे आहेत, आपला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे समजा आपण म्हणलेलं आहे 1988, यातला सेक्शन 13D आहे समजा, किंवा कोलुझिव्ह आपल्या ARCच्या याच्यामध्ये कोलुझिव्ह करप्शनची चर्चा केली. बोथ पार्टीज आर रिस्पॉन्सिबल. मग करप्शनच्या बद्दलचं भ्रष्ट आचार, मग आचार काय आहे तर काही तर कृती आहे, या कृतीचं तुम्ही समजून कसं घेणार जे आहे. मग ॲक्शन ही इथिकल ॲक्शनच ब्युरोक्रेसीमध्ये मानलेलं आहे का, म्हणजे ॲट वन लेवल जे आत्ता 2 वर्षामध्ये झालेलं आहे काय की जास्त पबॅडचं तुम्हाला अंडरस्टँडिंग ते एक्सपेक्ट करतात. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठीचं जे आहे माहेश्वरीचं एक पुस्तक आहे, माहेश्वरीचं पब्लिक किंवा न्यू हॉरायझन्स टू पब्लिक, मोहित भट्टाचार्य पण आहे, आणि हे सगळे मराठीत पण अवेलेबल आहेत. पबॅड इज एक्सटेन्सिव्हली अवेलेबल रिजनल. IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जर्नल्स आहेत. मग लगेच आपल्याला असं वाटतं की पण मग हे सगळं वाचायचं का, मग त्याशिवाय कलेक्टर कोण कसं करेल तुम्हाला. म्हणजे जसं सिंगानिया जे आहे तो स्टुडंट होता, तर 52 रँक आले होते, तर त्यानं नुसत्या किती 10-15 मार्काला होतं, त्यासाठी अख्खं पुस्तक लिहिलं आहे ना. मग ते नोट ते होती त्याची एक्सटेन्सिव्ह. लोकांचं तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे लेबर असतंच ना. म्हणजे मग तेवढ्या त्याचा इंटरेस्ट होऊन त्यानं ते नंतर डेव्हलप केलं, पण बल्की होतं ना सुरुवातीला जेव्हा स्टुडंट म्हणून. त्यामुळं एक्सटेन्सिव्ह ऑलवेज वर्क्स. एक्सटेन्सिव्ह जे आहे आपण लगेच शॉर्टकट हे करायला लागलो. शॉर्टकटचा प्रॉब्लेम काय, इट मे वर्क और इट मे नॉट वर्क. म्हणजे ते कदाचित होतं कदाचित होत नाही, म्हणजे काय मिअर कोइन्सिडन्स आहे, तुम्ही केलं आणि ते झालं. एक्सटेन्सिव्हला कसं होतं की हमखास, आणि त्यामुळे तुमचे इनसिक्युरिटीज जे असतात, होईल का नाही 10 लाख काय 1 कोटी असू दे ना, माझी मेथडॉलॉजी स्ट्रॉंग असेल. सिव्हिल सर्व्हिस इज मेथड. त्यामुळे युअर मेथड मस्ट बी, अँड दॅट इज नॉट जस्ट ॲप्लिकेबल टू अवर दिस डिस्कशन, दॅट इज एथिक्स अँड इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. इट्स ॲप्लिकेबल टू ईच अँड एव्हरी एंटिटी. युअर अप्रोच टुवर्ड्स सिव्हिल सर्व्हिस मस्ट बी एक्सटेन्सिव्ह. आय रिपीट, इट मस्ट बी एक्सटेन्सिव्ह. 2 गोष्टी सांगा, 10 केल्या, 10 सांगा, 20 केल्या, 20 केले 40, असं काय होत राहतं ना. त्याच्यातनं काय होतं की ते स्पेसच राहत नाही. तुम्ही पीटर सिंगल सांगितलं लगेच बघून ना त्याला काय म्हणजे फार त्यात रेंगाळायचं नाही आहे. एक फ्रेम आली बाबा त्यातलं समजलेलं जे आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला म्हणजे समजा आता एक स्टुडंट होता मराठी लिटरेचर, त्याचा तो आता पोस्ट होल्डर आहे. 2 ह्याला होत नाही म्हटलं की ते सगळं मटेरियल काढून घेतलं होतं मी, 0 त्यामुळे तुम्ही 2 मेन्स दिलेले 3 मेन्स दिलेले जर त्यात काही जण असतील तर त्यांनी ते पहिलं मटेरियल पहिल्यांदा टाकून द्या, नव्यानं फ्रेश मटेरियल तयार करा. किती 15 दिवस जास्त जातील तुमचे, पण ते सगळं तुम्हाला फ्रेशली समजेल ना की दिस इज माय न्यू अंडरस्टँडिंग अँड नाऊ आय विल गो फॉर. त्यामुळे आपलं कारण ते टार्गेटच आहे ना.
कारण जुन्या याच्यातून 95ला जात आहे, 105 त्याच्यावर जात नाही. याचा अर्थ काय, त्या स्ट्रक्चरली आपल्याला काही गोष्टी दिसतच नाही आहेत. बेस्ट वे, गेट अवे फ्रॉम दॅट पोझिशन, क्रिएट युअर न्यू पोझिशन अँड देन स्टार्ट रीडिंग अँड देन स्टार्ट प्रिपरेशन ऑफ युअर नोट्स. जे लोक सांगतायत, समजा तुम्ही म्हणले यांचे XYZ यांचे व्हिडिओ बघितले यांचं, तर त्याचं तुम्हाला इंटरनाइज होत नाही का हे बघायला पाहिजे. आपल्याला ह्युमन इंटरफेसबद्दलचं काय अंडरस्टँडिंग आहे, इंट्रॅक्शन. त्यामुळे ह्युमन नेचरबद्दलचं जे आहे ना, नर्चर नेचर डिबेट आहे. समजा आपण म्हणलं ह्युमन नेचर, एसेन्स आणि एक्झिस्टन्स. त्यामुळे याचा अर्थ काय की ह्युमन इंटरफेस ही अशी लोडेड कल्पना आहे. असं जनरल काही आर्ग्युमेंट नाही, त्याचा एक करिक्युला आहे, म्हणजे त्याचा एक अभ्यास आहे आणि अभ्यास करणारे लोक आहेत. ते राईट फ्रॉम सोफिस्ट होते, सोफिस्ट आहेत पा, ग्रीक ट्रॅडिशन, इंडियन ट्रॅडिशनमध्ये लोकायत आहेत, आजीवक आहेत, जैन्स आहेत. तुम्हाला स्थानक याचा अर्थ काय लावायचा पा, प्रिलिमला तुम्हाला स्थानकवासी विचारले आहेत, याचा अर्थ इथिक्सच्या पेपरमध्ये स्थानकवासी वापरायला पाहिजेत. हे ज्याला कळालं तो म्हणजे तेच आहे आपलं IASचं जे आहे की हे तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. मग काय होतं, प्री जेवढ्या फॅक्च्युअल झालेले आहे तेवढ्या फॅक्च्युअल आपण लिहितो का, इकडं नाही आहे. तुम्हाला सौत्रांत्रिक ऑलरेडी विचारून झालेले आहेत ना, सौत्रांत्रिक विचारलेले होते. मग आता हा बुद्धाचा प्रश्न आहे, मग तुम्ही सौत्रांत्रिकातनं चालू करा ना. स्थविरवादी आहेत, त्यांनी काय म्हटलेलं जे आहे ते, म्हणजे व्हॉट टीचिंग्स द बुद्धा आर मोस्ट रिलेव्हंट टुडे. तुम्ही म्हटलं की दिग्नागानं सांगितलेलं माझ्यामध्ये आज रिलेव्हंट आहे खूप. तथ्यता इज अ सचनेस अँड दॅट तथ्यता इज इम्पॉर्टंट. आणि तुमचा याच्यासाठीचे आर्ग्युमेंट जे आहे, तुम्ही म्हटलं की नाही थेअरी गाथातनं मी सुरू करणार, म्हणजे व्हेरी अनप्रेडिक्टेबल टू युअर ओन रायटिंग. तुम्ही स्वतःलाच खूप अनप्रेडिक्टेबल पाहिजे, म्हणजे मग हे कधी होऊ शकेल, ते मॅटर इंटरनाइज झालेलं आहे. एथिक्स आणि एसे हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आणि लाँग टर्म गोष्टी आहेत. लाँग टर्म म्हणजे समजा माझं GS, बऱ्याचदा कसं होतं, दिस इज वन सर्कल, हे अनेक वेळा म्हटलेलं आहे, पण दिस इज वन सर्कल ऑफ युअर GS, दॅट इज 1, 2, 3 आणि इट इज अ लॅटरल किंवा असं ते थोडंसं ज्याला आपण म्हणतो वरवर असणारं असं एक हॉरिझॉन्टल असं आर्ग्युमेंट आहे. ते टेम्परल आहे, कॅची आहे, स्पीडी आहे. हे अभ्यास करून करून करून, कारण त्याला प्री जोडलेली असते 750, 250, 250, 250. आपण एथिक्स आणि एसेचे आडाखे बनतो, पण एथिक्स आणि एसे 500 मार्क्स, त्याचं सर्कल पूर्ण वेगळं आहे, त्याचं टेक्स्चर वेगळं आहे. आपण म्हणलं टेक्स्चर इज कम्प्लिटली डिफरंट. माय टेक्स्चर ऑफ GS 1, 2, 3 इज डिफरंट अँड माय अकॅडमिक्स, कम्प्लीट अकॅडमिक, हे 500, हे 500, 1000 आणि हे 750. मी याला जोडलेलं प्री आहे, पण प्रीला मार्क नसल्यामुळे त्याचं लिमिट आहे. म्हणजे 750 प्लस हे आपण वेगळं काढलं तर हे 500 आणि हे 500 झाले, प्लस युअर 275. तर आपल्याला असं वाचताना वाटतं की आता कधी एकदा पेपर्स, पण ते लाँग टर्ममध्ये तुम्हाला 275 उपयोगी पडेल ना. म्हणजे कंटेम्पररी डिबेट तर तुम्ही रोज ट्रॅक ठेवत असाल तर इंटरव्ह्यूला वेगळं. आत्ता इंटरव्ह्यू बघतोय ना, इंटरव्ह्यूला बरेच विद्यार्थी 160वरच अडकतात. याचं कारण काय, तर ते टेम्परल मग त्या त्या टप्प्यावर तेवढं केलं असतं. चेसबोर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह एक पेशन्स पाहिजे आणि लाँग टर्ममध्ये विन काढण्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे. त्यामुळे पेशन्स ठेवून आपलं डेली जे आहे IAS इन द मेकिंग जे आहे ना ते करत राहायला पाहिजे. आणि त्यासाठी एक आपल्याला म्हणतो तरी टेम्परामेंट आहे, सिव्हिल सर्व्हिस टेम्परामेंट, ते ती तुमच्यामध्ये यायला पाहिजे की काय प्रकारचं आपण इन्व्हेटेबल ज्याला आपण म्हणतो इटर्नल काय आपण योजना आहे. समजा कुरुक्षेत्र आहे, फोक आणि फोक आर्टवर आलेला कुरुक्षेत्र आहे, किंवा आत्ताच तुम्ही बघितलं फेडरल स्ट्रक्चरचं आहे. फेडरल स्ट्रक्चरवर काय प्रश्न विचारले, इथिक्समध्ये काय विचारले जाऊ शकतात. तर सिटी ॲट फेडरलिझम आपल्याला सिटी ॲज अ फेडरलिझम विचारलेलं आहे. तुम्हाला केस स्टडी दिली की शहरामध्ये या प्रकारचं कोणतं जीवन आहे, तुम्ही CEO आहात, तुम्ही त्याच्यावर काही उपाययोजना तुमच्या इथं या म्हणजे जसं एल्फिन्स्टनचं झालेला होता बॉम्बे मुंबईमधलं जे आहे ते स्टॅम्पेड झालेलं होतं, मग तसं काही होतं आहे का. पूल पडण्याच्या कलकत्त्यामधली घटना घडली होती. किंवा दुसरं जे आहे ते समजा आता वारीचा ट्रॅक आहे, मग तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे, मग तुम्ही काय करणार आहे. किंवा आता पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, त्याच्यावेळी तुम्ही काय करणार आहे. म्हणजे यू मस्ट बी अ गुड ऑब्झर्वर ऑफ अ कंटेम्पररी. मग आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला एन्व्हायरमेंटल इथिक्स विचारून गेलेला प्रश्न आहे. मग मीडिया इथिक्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्या प्रकारचे मीडियाचे आत्ता आपण बघितलं जस्ट मीडिया इथिक्स. मीडिया इथिक्सवर अख्खा एक चॅप्टर आहे कोट्यामध्ये इग्नूमध्ये. मग मीडिया इथिक्सबरोबर समजा ॲग्रिकल्चर इथिक्स नावाची गोष्ट आहे, इंडस्ट्रियल इथिक्स नावाची गोष्ट आहे. मग त्याच्याविषयीची पण आपण चर्चा करत राहायला पाहिजे, इथिक्सच्या बद्दलचं जे आहे ते.
इमोशनल इंटेलिजन्स सगळेच आपण लिहितो पाहू. फॉर एक्झाम्पल जे आहे ना, आता इमोशनल इंटेलिजन्सवर इथला प्रश्न काय, दरवर्षी तो एक प्रश्न असतोच. व्हॉट आर द, कारण तो सिलेबस आहे आणि तो 10 मार्काचा प्रश्नच आहे. पहा, व्हॉट आर द मेन कॉम्पोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स? कॅन दे बी लर्न, डिस्कस. मग डॅनियल गोलमन आपण सुरू. पण इंटरेस्टिंग पार्ट काय, मग बिफोर डॅनियल गोलमन यू डोंट हॅव दॅट काइंड ऑफ इमोशन ऑर इंटेलिजन्स. काय इमोशनल इंटेलिजन्स ही ऑर्गॅनिक कल्पना नव्हती. मग लोक म्हणणार मग कांडनं काय सांगण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे व्हाय डॅनियल गोलमन. आणि डॅनियल गोलमनचं पुस्तक मी वाचलं तर पहिलं वाक्य काय अरिस्टॉटलचं दिलेलं आहे. अँगरबद्दल त्यानं म्हणलेलं आहे, कुठं कधी रागवायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. रागावणं सोपं आहे. वायकिंग्समध्ये आलेलं समजा जे आहे ते काय, की अँगर इज अ गिफ्ट, यू कॅन यूज इट. अँगर, त्यामुळं मग अँगरबद्दलचे विचार काय, भारतीय परंपरेमध्ये जे म्हणलेलं आहे पहा, मग चिडणे हा शब्द आहे समजा म्हणलेलं, रागावणे, काय फरक आहे, त्या शेड्स आहेत ना. म्हणजे इमोशन हे मोनोलिथ म्हणून आपण बोलतो, तो मोनोलिथ नाही आहे. भाव, रस, मग कुठले रस, अष्टरस, नवरस जे आहेत, हास्यरस आहे, बेभत्स रस आहे, वीररस आहे, दॅट इज अगेन टाईप ऑफ इमोशन. मग इमोशनच्या बद्दलचे कुठले आपल्या NCERTच्या पुस्तकात दिलेले नाही पहा, त्या चित्र दिलेले आहेत पहा. म्हणजे सपोज आय एम अ सॅड पर्सन, देन सॅडनेस इज, हाऊ सॅडनेस डिफरंट फ्रॉम सॉरो, मग ते कसं प्रकारचं असेल. त्यानंतर जसं आपल्या इथं म्हणलेलं आहे हॅपीनेस म्हणजे का आनंद आहे का, ब्रह्मानंद आहे का, सुख आहे. सुख आहे. मग आनंदाला शब्दच नाही आहे का, आमोद समजा याच्यामध्ये भक्ती ट्रॅडिशनमध्ये आले, मग आमोदच वापरायला पाहिजे का. जसे जर्मन शब्द काही जर्मन घेतलेच नाही, इंग्रजीने लॅटिनचे तसेच आले. तसं तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे इथिकली इंडियन व्हर्जनकडं पहिल्यांदा जायला पाहिजे. कामांतक काय म्हणाला, नीतीसारचं काय, म्हणजे शुक्रानं काय सांगितलेलं होतं, किंवा या प्रकारचं जे अमुक्तमाल्यता आहे त्यातनं काय आर्ग्युमेंट आलेलं आहे. अदरवाईज ऑल्सो अमुक्तमाल्यता इज एक्सपर्ट इन इथिक्स, दॅट इज अ टेक्स्ट बाय कृष्णदेवराया 1509 to 29. आपल्याला विचारलेले कोड जे आहे ते चाणक्य तुम्हाला विचारून जाईल. त्यामुळे एकाबद्दल विचारलेल्याची यादी पटपट आणि एक्सपेक्टेड आणि एक्सपेक्टचे स्ट्रक्चर्स जे आहेत, की हा मनुष्य एक्सपेक्ट तुम्ही म्हणला, जसं आज तुम्ही वाचलं तर काय, मग डायरेक्ट विचारायला पाहिजे ना. आजच्या एक्सप्रेसमध्ये आहे पा काय, देर इज अ गॅप बिटवीन युअर पब्लिक पॉलिसी आणि तुमचं पब्लिक गुड. पब्लिक पॉलिसी आणि पब्लिक गुड चॉम्स्कीचं विधान दिलेलं आहे. आणि खाली ॲक्टिस्टचं आर्टिकल दिलेलं आहे यांचं, संजय बारूंचं. ॲक्टिस्ट म्हणल्यावर आपल्याला मग साऊथ ईस्ट एशियामध्ये आपण सफर का होतं त्यांनी केलेलं आहे. मग इथिक्समध्ये तुम्ही म्हणलं याचं महत्त्व काय, आपल्याला डायरेक्ट टॉपिकच आहे ना पा काय, आपला इंटरनॅशनल इथिक्स, इंटरनॅशनल आर्ग्युमेंट जे आहे पा कोणकोणत्या प्रकारचं आलेलं आहे. त्यामुळे इंटरनॅशनल इथिक्स, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स, इन्फॉर्मेशन शेअरिंग, चॅलेंजेस आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस, इथिकल गव्हर्नन्स, सिलेबसच्या याच्यामधले आर्ग्युमेंट आलेले जे आहे पा. कॉन्शियस आणि मॉरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स, इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन्स. कुठले इश्यूज आहे इथिकल इश्यूज, हा इथिकल इश्यू आहे का पहा, की समजा आता म्हणलं फेडरल स्ट्रक्चर इज वोकल, दिल्ली गव्हर्नमेंट बोलायला लागलं, असं बिहारनं डायरेक्ट लोन मागितलं होतं ना. मग आत्ता असं जे आजच्या ह्या समजा असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे काय, की पंजाब दिल्ली परदेशी कंपन्यांना नकार. म्हणजे फेडरलमध्ये सेंटर इज सेंटरशीच आम्ही डायरेक्ट करणार आहोत का. म्हणजे मग हा इथिकल डिलेमा आहे का आजच्या काळातला, का लिगल याच्यातनं निर्माण झालेला पेच आहे. आपल्याला विचारलेला क्वेश्चन आहे पा, लॉ आणि याचा क्वेश्चन जो मी वाचतो ना त्यातला जो आहे पा, डिस्टिंग्विश बिटवीन लॉज, ते आता यात मिळालं. हा मी जुलैच्या त्यावेळेला टेस्ट त्यात लिहूनच घेतला होता पा, लॉज आणि रूल्स जे आहे ते. डिस्कस द रोल ऑफ इथिक्स इन फॉर्म्युलेटिंग देम. लॉ आणि इथिक्सवर आपल्याला विचारलेलं क्वेश्चन आहे पा, कंपॅरिझन जे आहे ते. त्यामुळे लॉज आणि रूल्स, रेग्युलेशन्स आपल्या सिलेबसमध्ये म्हणलेलं आहे पा, की लॉज काय आहेत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, लॉज, रूल्स, रेग्युलेशन्स, तिन्हीमधले फरक काय प्रकारचे आहेत. लॉज म्हणजे सिलेबसमध्ये न विचारलेले याचं डायरेक्ट ट्रान्सलेशन करून क्वेश्चन करण्याची टेंडन्सी ही UPSCची टेंडन्सीज आहे. त्याच्यातनं पण क्वेश्चन्स आपल्याला पाहता येऊ शकतात. ज्या तयारीच्या लेवलला सपोज दिस इज युअर बिगिनिंग, किंवा तुम्ही 2 मेन्स दिलेले असतील किंवा फ्रेशर असाल किंवा बऱ्यापैकी वाचणार, तरी तुमच्याबरोबर कन्सेप्च्युअली तुम्हाला ग्रीक आर्ग्युमेंट काय बाबा, ग्रीक इथिक्सकडे कसं बघतात याचा एक फेम यायला पाहिजे. मॉडर्न युरोप एथिक्सकडे कसं बघतो याचा सेन्स यायला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो मॉडर्निटी, एनलायटनमेंट, इंडिव्हिज्युअलिझम, यांचं एथिक्सचं अंडरस्टँडिंग काय. आणि एशियाटिक ज्याला आपण म्हणलं एशियन व्हॅल्यू सिस्टीम,
कोणत्या प्रकारचं आलेलं जे आहे त्यामुळे जमाली नावाचा समजा विचारवंत आहे त्यांना एशियाबद्दलचं थोडंसं मेकर्स ऑफ मॉडर्न एशिया आहे. एशियाबद्दल एशियन व्हॅल्यू सिस्टीम काय प्रकारे आपल्याला मांडता येऊ शकते, त्याच्यातनं पण बऱ्याच गोष्टी आपल्याला डिफरन्स देण्यासाठी. तुम्ही लिहिलेलं 1000 लोकांना माहितीच नाही आहे तर याचा अर्थ परफेक्ट चाललेलं आहे तुमचं. आणि व्हेन ऑफिशियली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा PM च्या यात पण येतं ते पहा की लोकलला वोकल करायला पाहिजे. मग लोकल जेवढं तुमचं असेल ना, तुम्ही इथं असं लोकल एखादं बघितलं निळोबाराय पिंपळनेरकर मेन्शन इट निळोबाराय पिंपळ म्हणजे लोकल टॉप डाऊन वर्क होणार नाही ना. टॉप डाऊन वर्क होत नाही, बॉटम अपसाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अगदी समजा आपण म्हणलं की त्या याच्यामध्ये रोज महाराष्ट्र टाइम्समध्ये दिलेले आहेत, इंडियन एक्सप्रेसमध्ये मी जसं आत्ता म्हणलेलं आहे, सोर्स इज नॉट द रिअल इश्यू. रिअल इश्यू इज यू हॅव टू कॅच इट, यू हॅव टू कंप्लीट इट विदिन गिवन प्रिस्क्राइब टाइम. Our all battle is not battle for your sources, all battle is not battle for your quality material. Of course that quality material matters, but ultimate scenario is your time. Now time frame ज्याला कळाली त्याला सिव्हिल सर्व्हिस कळालेलं आहे. गिवन विदिन गिवन प्रिस्क्राइब टाइम इज IAS. दिलेल्या वेळेत जो हजर करतो तो IAS असतो आणि त्यासाठी तुम्हाला सवय लावायला पाहिजे. त्यामुळे आपल्या अभ्यासाची पद्धती मेथॉडॉलॉजी जी आहे ना ती थोडीशी बदलायला पाहिजे. हेट्रेडबद्दल हेट्रेडचं समजा लगेच बघितलं ना, शब्दकोश आहे मोल्सवरच्या डिक्शनरीपासनं सगळीकडं असेल ना. वेबस्टर कुठल्याही यातले आहे हेट्रेडवर तुम्ही अगदी आपल्या याच्यात बघितलं रिजनल याच्यामध्ये विरकरची डिक्शनरी. व्हॉट डू मीन बाय हेट्रेड? द्वेषमूलक जे आहे म्हटलेलं आहे. मग घृणा आणि द्वेषमध्ये काय, आपण द्वेष पकडून त्यांनी घृणा दिलेलं आहे आणि त्यांनी घृणा म्हणून घृणा जसं हिंदीमध्ये घृणा आहे तसं मराठीत आहे का? आणि त्यामुळे समजा सपोज यू आर रायटिंग इन रिजनल इंग्लिश मिडियम ऑल्सो, बट हेट्रेडचा मी घृणाचा अर्थ घेतला आणि मग मी लिहायचा प्रयत्न केला आणि त्याचा द्वेष असा अर्थ असेल, एनिमिटी टाईप आहे का? आणि त्यामुळे आय हेट यू. मग हेट्रेड एक्झॅक्टली फेनोमेना काय, त्यामुळे त्या प्रोसेसेस जास्त आपल्याला त्यामध्ये कळायला पाहिजे. मेन कॉम्पोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, मेन कॉम्पोनंट काय प्रकारचे आहेत इमोशनच्या बद्दल आणि इंटेलिजन्स, दोन गोष्टी ज्या आहे कुठल्या तुमच्या ग्लोबल सोसायटीमध्ये याची गरज का लागलेली होती आणि मग मॅनेजरियल रिव्होल्युशन झाल्यानंतर आपण याच्याकडे काय प्रकारचं आलो. म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे हे इंटरडिसिप्लिनरी लिहिता आलं पाहिजे. जे ज्यांनी JNचे मार्क पहा तुम्ही कुठले जे मागच्या वर्षी मिळालेले सुब्रमण्य कुठले आपले स्टुडंट आपले किंवा बाहेरचे जरी स्टुडंट मार्गेचे माझे जे स्टुडंट त्याच्या पलीकडे पण तुम्ही बघितलं तरी काय वर्क होतं तर तुमचं स्वतःचं आर्ग्युमेंट तुम्हाला करता येतं का हे बघता येतं. आणि स्वतःचं आर्ग्युमेंटचं इझी लेझी अर्थ आपण काय लावतो स्पेक्युलेटिव्ह काय पण लिहिलं चाललं नाही अभ्यास पाहिजे. स्वतःचं आर्ग्युमेंट याचा अर्थ इंटरनाइज झालेलं आणि फ्लो आहे तुम्हाला अभ्यासाचा विपुल त्या संदर्भात. यांनी असं म्हणलं 10 मार्काला 8-10 संदर्भ त्यात दिलेले आहेत आणि ते फ्लोमध्ये. मग संदर्भाचं दुसरं सुलभीकरण काय करतो आपण जस्ट नुसते असं पाठ करतो आणि ते मग करून टाकतो नाही, त्याचं इंटरलाइज व्हायला पाहिजे तिथं बसेल. एज्युकेशनवर काय बोलायला पाहिजे, एज्युकेशनची व्याख्या कोणाला देता येईल, मग कृष्णकुमारांनी काय म्हणालेलं आहे, यशपालचं काय आर्ग्युमेंट होतं, मग एज्युकेशनमध्ये सांदीपनपासून आपण इकडं केलं, इकडं अरिस्टॉटलनं काय म्हणलेलं होतं, लॉकनं काय, म्हणजे त्याच्यावर एक मोठा गट जो आहे आपल्याला अभ्यासकांचा तयार पाहिजे. एज्युकेशन म्हणजे कारण तो सिलेबसमध्ये आपला आलेला टॉपिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, इनकल्केटिंग व्हॅल्यूज, फॅमिलीच्या बद्दलचं जे मग फॅमिलीचं तुम्ही इग्नोची चर्चा पाहती एकदमच वेगळ्या पद्धतीने. फॅमिली ॲज अ इन्स्टिट्यूशन इज अ हिपोक्रेटिक इन्स्टिट्यूशन, इज इट दॅट हिपोक्रेसी आहे का? आपण बऱ्याचदा फक्त काय म्हणलेलं आहे की फॅमिली ही आयडियलिस्ट पद्धतीनं लिहितो. फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत का? व्हॉट वी लर्न. त्यामुळे इंडियन्स आर हिपोक्रॅट्स. कधी विचार 2013चा कंपल्सरीचा विषय आहे ना इंग्लिश कंपल्सरी पहा ना तुम्ही, त्यातनं पण तुम्हाला इथिक्सचे क्वेश्चन जे आहे किंवा बेस्ट जे आहे तो एक्झरसाईज पण आपण करूया वेळ मिळाला तर. तो काय आहे पहा की आता यावर्षी समजा तुमचे सीसॅटचा पेपर आहे तर सीसॅटचा पेपर तुम्हाला अंदाज देतो की इथिक्समध्ये काय जाणार आहे. तिथले पॅराग्राफ्स इकॉलॉजी इफ इट्स अ एक्सेसिव्ह इम्पॅक्ट और एक्सेसिव्ह डिमांड ऑफ एक्सेसिव्ह इन्क्लिनेशन टुवर्ड्स इकॉलॉजी फॉर एक्झाम्पल और एन्व्हायरमेंट, तर याचा अर्थ इकडे एन्व्हायरमेंट आणि याच्या केस स्टडी वाढण्याची शक्यता किंवा तसे क्वेश्चन्स वाढण्याची शक्यता. डेमोक्रेसीवर तिथं चर्चा आहे, पॅराग्राफ देतात आपल्याला, इथं डेमोक्रेसी पाहायला पाहिजे का, म्हणजे त्याचे आर्ग्युमेंट एसेला डेमोक्रेसी करून ठेवायला पाहिजे का. त्यामुळं याचे डायरेक्ट कनेक्शन्स पण आपल्याला पाहता येतात, कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आणि म्हणजे कुठल्या सीसॅटच्या पेपरमध्ये म्हणतो, सीसॅटच्या पेपरचा याच्याशी डायरेक्ट संबंध जोडत नाहीत फार जण, तर तो पाहायला पाहिजे की हा पॅराग्राफ
इथं या प्रकारचा आलेला पॅराग्राफ जे आहे ते. सो व्हॉट वी नीड इज टू अंडरस्टँड कंटेम्पररी डिबेट, आणि त्यासाठी इथिक्सच्या दृष्टीनं तुम्ही स्वतः आपला एक प्री नंतरच्या दुसऱ्या दिवशीला मी इमिडिएटली क्रॅश कोर्स असतो प्री नंतर, बऱ्याच जणांना माहितीच आहे, पण त्याची प्रिपरेशन नसेल तर ते कॉलॅप्स होतं. आणि मग नंतर नोव्हेंबरमध्ये 2 मेन्स झाल्यानंतर आता समजा आपण म्हटलं परत मग एक्सटेन्सिव्ह बेसिक जे आहे. आणि एक मागच्या वेळी असा प्रयोगच केला होता की जर 500 मार्काला सपोज 500 मार्कासाठी मी एसे आणि इथिक्स 500 मार्क्स, माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे, ऑलमोस्ट मी किती एक 4-5 महिने सलग रोज 5 तास असा क्लास कुठला तरी करतो. असं आपण एसे इथिक्सला प्लॅनच करत नाही ना. तसं मागच्या बॅचला एकदा प्रयोग केलेला होता की एसे आणि इथिक्स 6 मंथ्स, रिजनल मीडियममधनं एक बॅच आणि इंग्रजी मीडियम 6 मंथ्स बॅच जी आहे, म्हणजे तेवढं वेटेज ट्रीट एसे अँड इथिक्स ॲज ऑप्शनल सब्जेक्ट. ह्या 500ची जी मेहनत आहे आपण एका याचं असं का व्हायला लागतं, त्याचं कारण आपल्या एसेच्या सिलेबसमध्ये तुम्ही ते व्हिडिओज पाहता तुम्हाला मी त्यात एक्सप्लेन केलेलं आहे की इथिक्सला सिलेबस तरी आहे, एसेला सिलेबसच नाही आहे. आणि त्यामुळे मग एसेला हँडल कसं करायचं याच्याकडे पण आपल्याला येता येऊ शकेल जे आहे ते. क्वेश्चनचं नेचर फिलॉसॉफिकल आहे. दरवेळेला इथिक्स इन गव्हर्नन्स नावाची जी गोष्ट आहे ना पॅट्रिक शिरीन नावाचा अभ्यास आहे. पॅट्रिक शिरीनचं पुस्तक आहे इथिक्स इन गव्हर्नन्स. मग इथिक्स इन गव्हर्नन्समधनं पण आपल्याला काही क्वेश्चन दिसतात. त्यांनी स्वचे 10 भाग सांगितलेले आहेत. सेल्फ कसा कन्स्ट्रक्ट होतो, म्हणजे इथिक्स अल्टिमेटली कशीही तुम्ही व्याख्या करा. आपल्या वर्कशॉपचं जे टायटल आहे इथिक्स अँड एसे. एसे इज अ सबसेट ऑफ लिटरेचर, इथिक्स इज अ सबसेट ऑफ फिलॉसॉफी, अँड हेन्स मोर कम्फर्ट इन फिलॉसॉफी. फिलॉसॉफीचे 4 स्ट्रीम्स जे आहेत त्या काय, अमेरिकन प्रॅग्मॅटिक्स काय म्हणत होते, मग जॉन ड्यूला त्यात तुम्ही कसं म्हणणार आहे, विल्यम्सला तुम्ही त्यात कसं बसवणार, म्हणजे त्याचे लोक काही माहिती पाहिजेत ना आपल्याला. युटिलिटनमध्ये मग 3 शेड्स कुठल्या कुठल्या, फ्रेंच युटिलिटन्स होते का, इंग्लिश युटिलिटन्स होते का, मग त्यांनी काय काय आर्ग्युमेंट केलेलं आहे. युटिलिटन्स लॉजिक समजा म्हटलं आपल्या तुमच्या यात दिलं टेलिओलॉजिकल, ऑन्टॉलॉजिकल, डिऑन्टॉलॉजिकल, पण म्हणजे नेमकं काय, उपयुक्ततावाद्यांचं आर्ग्युमेंट जे आहे. मॅक्सिमम इज ॲम्बिग्विटी इन इथिक्स. मॅक्सिमम म्हणजे हू इज गोइंग टू डिफाईन मॅक्सिमम, स्टेट, देअर यू आर, म्हणजे स्टेटच्या भाषेत जे आहे ते. मग स्टेटची प्रायोरिटी कशी असेल, मग इथिक्स आहे तुम्ही स्टेटकडे गेला म्हटलं की सोसायटी, त्यामुळे एका बाजूला स्टेट सोसायटी इंडिव्हिज्युअल कळायला पाहिजे आपल्याला. इथिक्सच्या याच्यामध्ये जार्गन आपल्याला वाटलं की दिस इज व्हेरी जार्गनिस्टिक, पण ते तसंच यायला पाहिजे. डिस्कस द रोल ऑफ इथिक्स अँड व्हॅल्यूज इन एनहान्सिंग फॉलोइंग 3 मेजर कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, ह्युमन कॅपिटल, सॉफ्ट पॉवर, दॅट इज कल्चरल अँड पॉलिसीज अँड सोशल हार्मनी. कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरच्या संदर्भात डायरेक्ट तसं न्यू एज्युकेशन पॉलिसी समजा म्हणले ते ॲनालाइज करा, म्हणजे डायरेक्ट आपल्याला असं अप्लाइड हे जास्त गेल्या 2 वर्षात वाढलेलं जे आहेत त्याची आर्ग्युमेंट्स जी आहेत. द विल टू पॉवर एक्झिस्ट बट इट कॅन बी टेम्ड अँड गायडेड बाय रॅशनॅलिटी अँड प्रिन्सिपल्स ऑफ मॉरल ड्युटी. मग पॉवरच्या संदर्भात पॉवर टू अँड पॉवर फ्रॉम, पॉवर जे आहे पॉवरच्या बद्दलचं जे आहे, पॉवर करप्ट ॲब्सोल्यूट पॉवर अशा आपण लगेच सुरुवात पॉप्युलिस्ट टाईप आहे तसल्या ह्याच्यापासून म्हणजे बाजूला यायला. लॉर्ड ॲक्टर कोण आहे, ब्युरोक्रॅट आहे, मग त्याचं किती ऐकणार ना तुम्ही. पॉवरच्याबद्दल ओरिजिनल सांगणारे कोण आहे, मग फुकोनं समजा काय म्हणलेलं आहे, ॲज लाईक कॅपिलरिझम, धामण्यांमध्ये रक्त असं तसं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. पॉप्युलिस्ट समजा जसं गांधींचं कोट बरेच जण लिहितात, त्याचा तोटा काय होतो की सगळ्यांनी गांधी लिहिल्यामुळं त्याला मार्क 0 यायला लागतात ना. त्यामुळे डिफरन्स इज सिव्हिल सर्व्हिस, स्टील दॅट वर्क्स. डिफरन्स तुमचं डिफरन्स असायला पाहिजे. आणि तो डिफरन्स मिळवण्यासाठी तुम्ही जे म्हणतात ना एथिक्सचे आपले, आय मे बी स्मॉल बट आय एम कम्प्लीट, इट्स माय ओन वर्ल्ड, तर त्याचा फील तुम्ही द्या, डेफिनेटली मार्क येणार ना. असे बरेच लोक आहेत का, अमित होता जुने जर म्हटलं 120च्या वर गेलेले, राघवेंद्र नावा स्टुडंट आहे, माधव IFS झालेला आहे, अमित आहे, अनेक लोक आहेत पोस्ट होल्डर्स असणारे जे आहे. मी 13पासून साधारणतः सांगतो, आणि गेल्या 2-3 वर्षातले पण बरेच जण आहेत. आणि मागच्या वर्षी तर थोडेसे जास्त मार्क मिळालेले आहेत. माझ्यामध्ये काय की थोडेसे 20 मार्क UPSCनं त्यांच्या तयारीच्यापेक्षा म्हणजे असं का व्हायला लागतं, आणि GS3ला डायरेक्ट कमी मार्क आले असं का व्हायला लागतं. याचं मुख्य कारण काय, सेमनेस ऑफ मटेरियल. सगळ्यांनी तेच लिहिलं तर त्याची व्हॅल्यू, म्हणजे समजा इथं 7 मार्क मिळाले, सगळ्यांना 7 आहे, सगळ्यांचं सेम मटेरियल, याचा अर्थ 3 झाले ना. मग यावर्षी चांगले मार्क आले याचा अर्थ काय की UPSCनं चेंज केलं असं नाही, लोकांनी स्वतः, जसं आता मी म्हणलं इथे वेगळंच मटेरियल दिलं होतं मी या बॅचेसच्या, जे विद्यार्थ्यांनी लिहिलं
वेगळंच आहे ना, जे कुठं मार्केटमध्ये नाही आहे. मग त्यांना डिफरन्स यायला सुरुवात होते. सो डिफरन्स आला की थोडंसं तुमचं व्हायला लागतं. त्यामुळे काय आता ह्या डिफरन्सचा परिणाम बरं परत 2-3 वर्ष तेच मटेरियल आलं की परत ते होणार. ह्या कॉमन मटेरियल इज रिअल एनिमी. 2013 नंतरचा मेजर इश्यू इज कॉमन मटेरियल. ह्या कॉमन मटेरियलमधूनच बाजूला कसं यायचं, कॉमन मटेरियल जे आहे त्याच्यापासून दूर येण्याचे तुमचे मार्ग काय असतील ना. कॉमन मटेरियल आणि त्या कॉमन मटेरियलमधून तुम्ही दूर कसं येणार, त्याच्यावर तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे आणि ते कसं तुम्ही विकसित करणार. बेसिक फ्रेम तुमची जी आहे ना ती कुठल्या प्रकारे आपल्याला पाहता, बेसिक आयडियाज. ओव्हरऑल फ्रेमिंग जे आहे ना ते 2 लेवलला. कॉमन याचा अर्थ काय, जे एक्स्ट्राऑर्डिनरी ज्याला म्हणलेलं आहे. श्रीकर जुना विद्यार्थी हो, श्रीकर परदेश, त्याला विचारतो म्हणला आता एक्स्ट्राऑर्डिनरी बरोबर आहे, असं सिलेक्शन झाल्यावर विचारलं होतं. बट ऑर्डिनरी व्हा मग एक्स्ट्रा व्हा ना, नाहीतर नुसतं एक्स्ट्रा होईल. एक्स्ट्राऑर्डिनरी कॉमन मटेरियलचा अर्थ आपण सोपा लावता का म्हणजे की कॉमन मटेरियल म्हणजे वेगळंच काहीतरी वाचायचं आणि बेसिकच तुम्हाला माहीत नाही. गो फॉर बेसिक. NCERT पॉलिटिकल थेरी कंपल्सरी रिडिंग आहे. NCERT सायकॉलॉजी कंपल्सरी रिडिंग आहे. ऑल NCERT कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क कंपल्सरी रिडिंग आहे. एथिक्ससाठी मी म्हणतोय पहा. आणि मग एथिक्सचं आपलं इग्नूचं मटेरियल आहे. इफ यू हॅव चॉईस देन गो फॉर स्टेट. जसं आता माझ्याकडे कमी वेळ आहे, माझ्याकडे हे प्रायव्हेट मटेरियल आणि हे आहे, तर याच्यातनं मला पाहिलं, कारण क्वेश्चन याच्यातनं येण्याची शक्यता आहे. पहा कनेक्टिंग कम्युनिकेटिंग अँड चेंजिंग अ क्रॉनिकल ऑफ ऑफिस. मग याच्यामध्ये पुस्तकाचं आलेलं आहे, पब्लिकेशन डिव्हिजनचं जे आहे ते. आणि कनेक्टिंग कम्युनिकेटिंगवर मी आता इथं दिलेलं आहे, 20मध्ये आलेलं आहे. हे डायरेक्टली आपल्याला विचारलं जाऊ शकतं. PM's ॲड्रेस की हायलाइट्स, PMनी काही सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणकोणत्या प्रकारे आपल्याला पाहता येऊ शकतात. आता याच्यात आलेलं आर्टिकल काय पहा, सिटिझन चार्टर आपल्याला विचारून झालेलं आहे, डायरेक्ट दिलेलं आहे. सिटिझन चार्टरमध्ये त्यांनाच मार्ग आहे, त्यांनी काही उदाहरणंच दिलेली आहेत. पहा सकाळमध्ये येत होती ना ती मध्ये, की या ऑफिसमध्ये असं आहे, रेशनिंग ऑफिसला असं चाललेलं आहे, आपल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या इथं असं आहे, कलेक्टर ऑफिसची नवीन बिल्डिंग आहे त्यात आलेलं आहे. UKचं सिटिझनशिप, नोलन कमिटी आणि हे सगळं जे आहे ते छोटे त्यांनी दिलेले आपल्या बुकलेटमधले जे आहेत ना, अगदीच सुरुवातीला दिलेलं आहे. तर त्यामुळे ते छोट्या देशाचं एक असं आर्ग्युमेंट दिलेलं आहे की तिथलं चार्टर कसं आहे आणि चार्टरची मूळ कल्पना काय प्रकारच्या आलेल्या आहे, जॉन मेजर किंवा त्याच्या आधीपासून जे आहे. त्यामुळं सिटिझन चार्टर हे न्यू लिबरल फ्रेमवर्क आहे. कारण न्यू लिबरल फ्रेमवर्कचा आजचा इश्यू काय की न्यू लिबरल वोंट वर्क और पर से लिबरलिझम वोंट वर्क. त्यामुळे इथिकल डिलेमा हा तुमचा लिगल क्रायसिसमधूनच आलेला आहे का. जसं आत्ता समजा तुम्हाला असं एक केस स्टडी दिली की वॅक्सिनेशन आहे. आत्ता आपण एवढ्या कॅटेगरीज निर्माण केल्या आहे ना, अबाव 60, अबाव 45, 18 to 44. आणि याच्यात प्रत्येक इथं फर्स्ट डोस झालेले काही लोक आहेत, इथं सेकंड डोससाठी प्रतीक्षा असणार आहे, इथं कोणच नाही आहे, असं 60च्या काहीच नाही असं झालं अनफॉर्च्युनेटली. मग प्रायोरिटी कसे लावायची. मग हा लिगल पण इश्यू आहे आणि हा टेक्निकल इश्यू पण आहे आणि त्यावेळी इथिकल पण इश्यू आहे. म्हणजे कंटेम्पररी सिच्युएशन बारकाईनं वाचायला पाहिजे. वेन देर इज हा जुनाच मुद्दा आहे. पहा युरोपमधनं 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये पण डिस्कस झालेला होता की स्केअरसिटी ऑफ यू हॅव अबंडन्स रिसोर्सेस, दॅट इज नॉट द इश्यू. पण रिसोर्सेस क्रंच आहे, पॉसिटी आहे, देन हाऊ यू आर गोइंग टू डील. जर तुम्हाला हे विचारलं होतं तुम्हाला 2013च्या बॅचला त्यांनी काय UPSCनं अंदाजच नव्हता ना, त्यावेळेस 6 महिने वेळ मिळालेला होता. आणि बरेच त्यावेळेला चांगले मार्क आहे, 120च्या वेळ गेलेले होते लोक. कारण पेपरचं मॉडेलचा अंदाज नव्हता, त्यामुळे अंदाज येण्याच्या दृष्टीने UPSCने एक फ्रेम दिली. त्यात एक केस होती पहा की एक ॲफ्लंट मनुष्य तुमच्याकडे आलेले आहेत, काही ना काहीतरी जसं लस मागतोय आणि निडी आहे मनुष्य, त्याला द्यायची आहे. आता रेमडेसिवीरचा समजा काही आता क्राईस होता. यात इथिकली काय चाललेलं आहे, कलेक्टरकडे दिल्यानंतर सगळ्या घोटाळे व्हायला लागले का, लोक ओपनली सगळे ट्रेडिंग कम्युनिटी उदाहरणार्थ काय म्हणते. त्यामुळे तुम्हाला व्हॉइसेस आणि आपण जे म्हणतो की पण असं लिहिलं तर मार्क, मग तुम्हाला घेणार कोण ना. म्हणजे क्रिटिकल असणं म्हणजे क्रिटिसाइज करणं नव्हे. आय एम हिअर अदरवाईज हू विल हायर मी असं म्हटलं नाही पुण्यामध्ये आहे तर किती सगळं चांगलंच आहे. मग चांगलं आहे तर तुमची गरज काय. त्यामुळे त्याचे सोपे अर्थ आपण लावतो ना की अपीजमेंट वोंट वर्क. यू नीड सर्टन क्रिएटिव्ह सजेशन्स, यू नीड अँड देन ओनली वी आर गोइंग टू हायर यू. त्यामुळे तुम्ही याच्यावर काय सुचवता. जसं आता याच्यामध्ये समजा हा विचारलेला क्वेश्चन जे आहे की एक्झामिन द स्टेटमेंट इंटरनॅशनल रिलेशन पॉवर इंटरनॅशनल, मग याच्यात कुठले द्यायला. 1 स्टेट आजचा आर्टिकल आहे, 1 स्टेट मी तिथनं सुरू करायला पाहिजे.
किंवा मग हन्स मॉर्गेन्थ्यू आणि असं लगेच ते ऑप्शनल दिसतं तुमचं. त्याच्याऐवजी तुम्ही मग भारत आणि जग वाचले म्हणजे जनरल तुमचं रेटिंग चांगलं पाहिजे. की काय लिहिलेलं आहे ऑन चायना, किसिंजर काय म्हणतो, किसिंजरनं काय लिहिलेलं आहे, विजयलक्ष्मी पंडित आहे त्यांचं काय म्हणणं आहे. म्हणजे इट्स युअर ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट वर्क्स. आणि त्यामुळे हे विशेषतः एसे एथिक्सचं डोमेन हा असा एक्सटेन्सिव्ह डोमेन आहे बा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एंडलेसली इकडं तिकडं जी एस असा स्ट्रक्चर्ड आहे, वेगात सबसब तुम्हाला असं जाता येऊ शकतं. तसं एथिक्सला नाही, एसेला नाही आहे. एथिक्समध्ये तुम्हाला ते दिलेले ज्याला आपण म्हणूनच त्याचं पुस्तकाचं नाव बरोबर आहे ते काय लेक्झिकॉन, शब्दकोश. तो शब्द जो आहे तो शब्द तुम्हाला कळाला नाही मग वेअर इज मिनिंग, रीडर, टेक्स्ट ऑर ऑथर, मिनिंग कुठं आहे ना. त्या शब्दाचा अर्थ समजा तुम्हाला इथं दिलेला आहे जे आहे. व्हॉट आर द मेन कॉम्पोनंट, समजा विचारलं व्हॉट टीचिंग्स ऑफ बुद्धा आर मोस्ट रिलेव्हंट टुडे. तुम्ही असं म्हटलं की मग सुजाताच आणि बुद्धाचा संवाद आणि टुडे म्हणणं आलं. मग टुडेच्या संदर्भामध्ये आजचा एखादा मनुष्य मी सांगितला, विपश्यनाचा एखादा समजा याच्यातनं मी सुरुवात केलेली आहे. किंवा बुद्धाचं जे आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्यातलं एखादं वाक्य घेतलेलं आहे, नवयानमधनं आलेलं जे आहे. किंवा इकडं थेरवाद्यांच्यामध्ये एखादं डिबेट तुम्हाला माहीत आहे, दलाई लामांनी एथिक्सवर लिहिलेलं आहे ना. दलाई लामा वेगळं आपल्या गेल्या 2 वर्षात मीच 5-7 आर्टिकल त्याचे बघितलेले आहेत, आपल्या बॅचेसला पण दिले त्या वेळेला. दलाई लामाने सुरू केलेलं आहे. हा एक्सप्लोरेडच एरिया होता कारण आपल्या टॉपिकमध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे की तुमचे निरनिळ्या प्रकारचे जे लोक आहेत कोण आहेत, ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर्स, रोल ऑफ फॅमिली. सावित्रीबाई फुले जर GS1मध्ये येऊ शकतात तर मग एथिक्समध्ये कोण कोण येऊ शकतं. विमेन टीचर समजा म्हटलं, जेंडर त्याचं अंडरस्टँडिंग आहे. विमेन टीचर्स, विमेन लीडर्स, वाय देर आर फ्यू विमेन लीडर्स, विमेन सेंट्स, संत स्त्रिया जी आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे. किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स. ॲडमिनिस्ट्रेटर आपण कसं करतो, पॉप्युलिस्टी याच्याकडे जायला लागतो. एनी ब्युरोक्रॅट इज इन पब्लिक डोमेन इज सपोज टू बी द ब्लॉट ऑन डेमोक्रेसी. त्याची गरजच नाही आहे. असे कितीतरी आहे की सायलेंटली काम करणार आहेत. आणि त्यामुळं मग त्याचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधलं तुमचं अंडरस्टँडिंग लक्षात घ्यायला पाहिजे. काही जणांनी लिहितात ना की हे पॉप्युलर आहेत, पण तुमच्या टीन एजमध्ये ते आलेले होते का. आत्ता मी असं 19व्या वर्षी ॲब्रप्टली असं म्हणायला लागलो की हा मला आवडणारं बरोबर, तर ते मॅच नाही होणार ना माझ्या 6वीमध्ये 8वीमध्ये काहीतरी ऐकलेलं आहे. मग तसं काहीतरी सुसंगत लिहायला पाहिजे. हु इज युअर फेवरेट ॲडमिनिस्ट्रेटर, की येस वेन आय वॉज इन से 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड माझ्या माधव गोडबोलेंचा XYZ. तसं तुम्ही काहीतरी. किंवा अनफिनिश इनिंग वाचल्यानंतर माझं इन्क्लिनेशन झालेलं आहे पद्माकर दुभाषी, राम प्रधान, BG देशमुख, TC अलेक्झांडर, सो मेनी पीपल. की म्हणजे त्याचं एक कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट तुम्ही बिल्ड केलं आणि तुमच्या फ्लो ऑफ लँग्वेजमध्ये लिहिलं. फ्लो ऑफ लँग्वेज, स्पीड त्याचा कसा येऊ शकतो हा त्यातला कळीचा घटक जो आहे त्याच्यामधले आर्ग्युमेंट जे आहेत. आणि यासारख्या मॅगझिनचा उपयोग काय, म्हणजे हेच वाचायला पाहिजे असं नाही. याच्यातले आपल्याला टायटल्स कळाले की अकाउंटेबिलिटी इज इन डिस्कशन. मग अकाउंटेबिलिटीबद्दल SK दास व्हेटरन सिव्हिल सर्वंट आहेत, त्यांनी तर आणखीच गोष्टी सांगितलेल्या पाहिजे. ते असं म्हणतात की तुम्हाला इथिक्स आणि याच्या संदर्भामध्ये नवीन म्हणजे DOPT काय म्हणते सतत पाहायला पाहिजे, DOPTचे आर्ग्युमेंट्स पाहायला पाहिजे. त्यांनी आता कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट घालवलेला आहे आणि त्याच्याऐवजी नव्याच गोष्टी आणलेल्या आहेत. मग त्या काय प्रकारच्या आहेत, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट गेलेला आहे तर मग नव्या कोणत्या गोष्टी आल्या. लॅटरल एंट्रीनंतर काय फरक पडणार आहे, लॅटरल एंट्रीवर क्वेश्चन समजा आपल्याला. न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये दिलेलंच आहे पहा. रूल ऑफ लॉ नावाचं आर्टिकल आहे. म्हणजे कमी वेळ असेल तर ओरिजिनल मटेरियल वाचणं कधीही चांगलं. आणि काय वाचायचं या कळण्यासाठी तुम्हाला सिलेबसचं मिनिमम अंडरस्टँडिंग व्हाया युअर एनी मार्केट मटेरियल ऑर स्टेट मटेरियल, प्रेफरेबली स्टेट मटेरियल जे आहे म्हणजे इग्नूचं बुकलेट आहे. इग्नू वाचताना बरेच जण म्हणले की ते खूप जार्गन आहे, म्हणजे ते समजतच नाही आहे लोक. तर मग अशा वेळेला लेक्झिकॉन वाचा किंवा अशा वेळेला तुमचं बेसिक जे आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा. आणि मग ज्याला आपल्याला म्हणता येईल की क्वेश्चन लिहिलं पाहिजे. कारण बऱ्याचदा कंटेंट ब्रिंग्स एक्सप्रेशन असं. मग आता समजा मी वाचलं, तुम्ही म्हणाला तसं आता हे राईट टू इन्फॉर्मेशन बघितलेलं, किंवा दुसरं आता हे कुठलं आहे पहा, स्टेट अँड दिस इज 15th रिपोर्ट, हा 15वा रिपोर्ट आहे ARCचा, स्टेट अँड डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, जो आपल्याला केस स्टडीमध्ये सारखाच लागतो.
ज्याच्यामध्ये आता त्यांनी इतकं दिलेलं आहे. म्हणजे जसं आता चौथ्या ARC तर हाऊ टू प्रोटेक्ट ऑनेस्ट सिव्हिल सर्वंट आर्टिकल 311 आणि त्यात दिलेल्या केसेस आहेत. केसेस लिहिल्या पाहिजेत. ARCचा रिपोर्ट जर आपल्याला सांगतो मॅक्सिमाइज पार्टिसिपेशन ऑफ द विलेज पीपल, एन्श्युअर जेंडर इनसेन्सिटिव्ह एम्पॉवरमेंट विमेन, एन्श्युअर ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन, एन्श्युअर पार्टिसिपेशन ऑफ द मार्जिनलाइज, ह्या कशाच्या अंतर्गत आलेल्या आहेत. इश्यूज कन्सर्निंग डिस्ट्रिक्ट काउन्सिल, डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतील ज्या आहे. जसं आपल्याला विलेज सरपंच 2015चा क्वेश्चन होता. किंवा आता हा रिपोर्ट आहे पब्लिक ऑर्डर, नन अदर दॅन पब्लिक ऑर्डर. ARCचे 15 रिपोर्टची यादी आणि त्याचं तुम्ही म्हणलं की आता हे माझ्या इट्स बियॉन्ड माय कॅपॅसिटी. आपल्या अर्चना वानखेडे स्टुडंट आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा फायदा नक्की होतो. एथिक्सला चांगले मार्क होते. केस नावं कशासाठी सांगतो मी की लोकांनी काय करून हे मिळालेलं आहे त्याचे तुम्हाला काही क्लूज मिळावेत. ॲब्स्ट्रॅक्टमध्ये बोलल्यानंतर आपल्याला काय खरोखर महत्त्व आहे का, त्या तुमच्या बाजूनं मग असं हेच नव्हे. आत्ता मी सांगितलं कुठली ज्यांना त्या विषयात चांगले मार्क आहेत ते विषय त्यांचे ट्रॅक ठेवा, त्यांचे पेपर ॲनालाइज करा. आणि पेपर ॲनालाइज करताना आपल्याला ती कॅपॅसिटी आहे का, पेपर हा समजतो आहे का, इंग्रजी समजते पण त्याचं ज्याला आपण म्हणतो कंटेंट समजतो आहे का, तिथपर्यंत आपण पोचलेलो आहे का, मिनिमम अभ्यास झाल्यानंतरच ते करायला पाहिजे. जसं समजा आपल्याला की कुठला आहे जेम्स अँड्रू लँग, जेम्सचं आणि कॅनन बार्ड कॅननचं एक थिअरी दिलेली आहे याच्यामध्ये. मग ती थिअरी काय प्रकारे आपल्याला पुढे नेता येऊ शकते कशामध्ये. NCERTमध्ये 11-12 सायकॉलॉजी NCERTची फारशी वाचली जात नाही. रिजनलमध्ये बालभारतीची पुस्तकं आहेत तत्त्वज्ञानाचं पुस्तक आहे ना बालभारतीचं, मग ते कुठं वाचतात लोक. म्हणजे सोर्सेसच्या लेवलला खूपच सोर्सेस आहेत बालभारतीचं शिक्षकांसाठीच एक बुक आहे. मग त्याच्यातनं पण मॉरॅलिटीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी. दोज हू आर कम्फर्टेबल इन रिजनल अँड ऑल्सो नाव रायटिंग इन इंग्लिश क्लेवरली यू कॅन यूज सच मटेरियल ऑल्सो. नीती जसं उपयोजित नीतीशास्त्र नावाचं समजा ते माधवी कवींचं पुस्तक आलेलं आहे. PD चौधरींचं एक पुस्तक आहे. हिंदीतलं बरंच मटेरियल आहे ना, हिंदीमध्ये पण बरंच मटेरियल आहे. त्यामुळं फ्लड आहे असं. याच्यात आपल्याला आपल्या बाजूनं काय यू हॅव व्हॉट इज रिअल प्रॉब्लेम ऑफ एनी ॲस्पिरंट ऑर वर्किंग ब्युरोक्रॅट. वेळ नाही आहे, यू डोंट हॅव टाईम. आणि त्यामुळे यू हॅव टू क्रिएट मॅक्सिमम स्पेस फॉर नेक्स्ट मॅक्सिमम स्पेस फॉर. आणि त्यामुळं आहे ते टेबल ज्याला मग झिरो पेंडन्सी चंद्रकांत दळवेने म्हणलेलं होतं. मग झिरो पेंडन्सी कसं करता येईल की हे लगेच बाजूला टाकलं, हे लगेच बाजूला टाकलं आणि याचं आर्ग्युमेंट काय प्रकारचं आलेलं आहे. आता हे म्हणजे समजा आता रविवारचं तुम्ही एक्सप्रेस वाचला, हिंदू वाचला, तर पी के मोहनची मुलाखत होती. लँग्वेज आय विल नॉट कॉल इंग्लिश ॲज अ क्रिओल बट इट्स प्राकृत. म्हणजे याचा अर्थ काय. मग ते इथिक्समध्ये विचारलं तर कुठल्या प्रकारे, लँग्वेजवर आपल्याला एसेला विचारलं तर काय विचारलं जाऊ शकते. एसे आणि इथिक्स बऱ्याचदा निग्लेक्ट होतं. म्हणजे ते वाचनातच आपल्याला येत नाही. आपल्याला असं वाटतं की दिस इज नॉट पर से अकॅडमिक पर से इसेन्शियल फॉर आवर UPS. याचं कारण काय तर GS 1, 2, 3मध्ये नाही आहे. आणि इथिक्सच्या आत्ताची तुम्ही जर मार्केटमधली जर एक्झिस्टिंग मॉडल्स ऑपरेंड बघितलं तर ते शेवटी कुठं जर एक सिम्बॉलिक असं काहीतरी इथिक्स एक पेज जोडतात की झालं इथिक्स. दॅट इज नॉट इथिक्स. इथिक्सला एक्सटेन्सिव्ह करा. GS 1चे माझे किती आहेत समजा, मी एक कुठलं मार्केटमधलं वाटतं 30 इश्यू, GS 2चे 30 इश्यू, GS 3चे 40 इश्यू आणि इथिक्सचे 2च पान. तर तुमचे मार्क तर 250 आहेत ना. म्हणजे याचा अर्थ तेवढे 30 इश्यू तरी आलेले आहेत ना. म्हणजे अजून काय की ती स्पेसच नाही आहे. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये मार्केट ज्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामध्ये ते स्पेस देत नाही आहे तुम्हाला. कारण त्या प्रकारची म्हणजे हे नाही आहे. एखादा विषय पडतो असं म्हणा, ऑप्शनल जॉग्राफी चालत नाही. याचं कारण काय होतं, क्वेश्चन पेपर तरी ह्याच्यात नाही येतात अजून, मार्केटमधनं येत नाही ना. म्हणजे टाटा कन्सल्टेशन जसं काही पेपर काढले आपल्या, तसं काय काढत नाही अजून. इट्स स्टील युनिव्हर्सिटीतले लोक पेपर काढतात. समजा आता मी एक क्लास घेतो 20-25 वर्ष, तर मग माझं जर अकॅडमिक मी समजा जेव्हा अभ्यास केला 4-5 वर्ष त्याच्या आधारे शिकवलं आणि नंतर तेच शिकवत राहिलो, तर मग ते विद्यार्थ्यांना प्रश्नच कळणार नाही, त्या वर्कच होणार नाही ना, पडणारच जे आहे. आणि त्यामुळं काय होतं, अकॅडमिक्स पुढं जातं, मार्केट तिथंच राहतं आणि मग मार्केट काही नाही कारणं देत राहतं. अकॅडमिकला मार्केटनं जर कोपअप केलं तर याचा अर्थ विद्यार्थ्यांना ते लिहिता येईल. आणि त्यामुळं मग विषय तुमचा जो इथिक्स जो आहे, मग त्या फिलॉसॉफीचे काय काय चाललेले डिबेट आहेत तुम्ही पहा ना. इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये समजा लबासनामध्ये काय शिकवतात पहा, आपलं ह्याचं अंडरस्टँडिंग पहा. MPSC ट्रेनिंगमध्ये काय स्टेट आहे ना, ते काय शिकवलं जातं. शिक्षकांचा एखादा कोर्स आहे, आपले रिफ्रेशर कोर्स असतात त्यात काय काय शिकवलं जातं, कुठले कुठले इश्यूज हँडल करायला पाहिजेत.
ई सेवा पोर्टल, ई सेवा आंध्रामधलं समजा आपण म्हटलं, त्यातनं काय इश्यूज आलेले पुढे आहेत. ॲट वन लेवल आय नीड माय कन्सेप्च्युअल फिलॉसॉफिकल academic update, and at second level I need a extensive deeper sensitive understanding of ground level. Then you can match these two things. त्याच्यातनं दोन्ही गोष्टी यायला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये बॉटम अप लिहिणाऱ्यांना मार्क आहेत. बॉटम अप आजच्या काळामध्ये कुठल्याही काळात ते होते, फक्त ती या आत्ताच्या PM च्या वर्किंगच्या स्टाईलमुळं जास्त त्याला महत्त्व आलेलं आहे. म्हणजे मन की बात तुम्ही बघितलं तर काय डायरेक्टली एक मनुष्य सांगितला, तुम्ही या मनुष्यानं असं असं केलेलं आहे. म्हणजे यू हॅव टू जस्ट चेक. तुम्ही तुमच्या उत्तरात नावं लिहायला पाहिजेत ना. असं विशेषतः तिसऱ्या पेपरमध्ये ते आहे पा जास्त. तिसऱ्या पेपरला कमी मार्क आहे, कारण जेनरिक तुम्ही असं काहीतरी लिहिता. ॲबस्ट्रॅक्ट जे आहे म्हणजे बदल झाल्या पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, पण कुठं झाल्या पाहिजे. तुम्ही असं नाव सांगा ना. खम्मम नावाचा जिल्हा आहे तिथे व्हायला पाहिजे, करीमनगरमध्ये असं व्हायला पाहिजे, वरंगळमध्ये असं व्हायला पाहिजे, बीडला असं व्हायला पाहिजे, लातूरची केस अशा प्रकारची आहे, परभणीमध्ये असं. म्हणजे यू जस्ट मेन्शन डिस्ट्रिक्ट जे आहे ना ते सगळे आपल्याला असे डिस्ट्रिक्ट वाईज सगळा इंडिया जो आहे तो. पतियाळाच्या खाली मी इकडं आलो, मालव्यामध्ये गेलो तर काय पंजाबचं समजा आपण म्हणलेलं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारे कन्व्हिन्स केलं पाहिजे. तुम्ही इंटरलाइज झालेलं, आपण म्हणतो IAS मेटल आहे, इंटरलाइज झालेलं जे आहे ते कसं इंटरलाइज झालेलं आहे हे लोकांना कळायला पाहिजे. आणि त्याच्या दृष्टीने साधारणतः तुमची फ्रेम यायला पाहिजे त्याच्यातली जी आहे ते. इथिक्स आणि एसे. इथिक्सबद्दलचे आणखी काय काय आर्ग्युमेंट आहे, आपल्या सिलेबसमध्ये काय काय डिमांड असेल त्यातले जे आहे. जसं मगाशी म्हटलं, आता हे उपयोजित, हे नवीन आलेलं पुस्तक आहे. माधवी कवी फिलॉसॉफीचं मनुष्य आहे, आपल्या बालभारतीच्या पुस्तकाच्यामध्ये पण आहे. इथिक्स इन मेडिकल फील्ड जे आहे, मेडिकलवाल्यांनी ते बदललेलं त्यांचं हे होतं ना, सिम्बल होतं ते कुठलं, आता ते नवीन आहे ना, स्पायरल असं जे सर्पिल, ते काय आहे, मग ते कसं आपण समजून घेऊ शकतो. मग ते ओध घेतात ते काय आहे, याच्याबद्दल येतात. समजा क्लोनिंगचा इश्यू दिलेला आहे किंवा इथुनेशियाचा इश्यू दिलेला आहे. आत्ता जे इथिक्स याच्यामध्ये कुठले कुठले आलेले इश्यूज जे आहेत, डॉक्टर आणि डॉक्टरांच्या काय. त्यामुळं ह्युमन राईट्स, मेडिकल इथिक्स यांचे कॉन्फ्लिक्ट कुठं कुठं व्हायला लागलेले आहेत. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरमधनं काय इश्यूज निर्माण झालेले जे आहेत ते. म्हणजे कंटेम्पररी समजणे, कंटेम्पररी जे आहे याच्यासाठी तुम्हाला बेसिक त्याचं माहीत पाहिजे. म्हणजे व्हॉट इज दॅट बेसिक. अगेन मग हे बघू आपण, आणि 1-2 मिनटं ब्रेक घेऊ आणि परत 5 मिनटांनी कंटिन्यू करूया आपण. साधारणतः लेक्चर संपल्यानंतर काही क्वेश्चन, म्हणजे समजा आता मागच्या वेळी मी असं ओपनली चालू ठेवायचं गेल्याच्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी जे आहे, पण त्याचा तोटा काय होतो. म्हणजे आता समजा आपण एक 20 जण आहोत, तर एखाद्याला असं वाटू शकतं की दिस इज वेस्टेज ऑफ टाईम फॉर मी, आय डोंट नीड दिस डिस्कशन. तर बेस्ट वे काय आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअली लगेच क्लास संपला की मला विचारा. अगदी वाटलं तर तिसऱ्या दिवशी, म्हणजे परवा दिवशी आपण काही एक शेवटचे 15-20 मिनटं क्वेश्चन आन्सर ठेवूया. कारण मला जेवढ्या गोष्टी बोलायच्या आहेत, तुम्हाला त्यानंतरचा वेळ, ह्या 2 तासाच्या नंतरचा वेळ तुम्ही तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअल ज्यांना इंटरॅक्शन करायचं त्या. आणि काही क्वेश्चन्स कॉमन मला वाटले तर मग त्याच्यावर आपण आपल्या परवा दिवशी जे आहे शुक्रवारी आपण, आता आज थोडंसं उशिरा, दॅट वॉज फर्स्ट डे आपण म्हणलं की वी हॅव स्टार्टेड. आणि मग ते ॲप आणि याचं गणित सगळ्यांना बसेपर्यंत उद्याबरोबर आपण 8ला सुरू करूया आणि 10 वाजेपर्यंत साधारणतः. परवाच्या ह्याच्यामध्ये मग 9:30 ते 10 किंवा 9:45 ते 10:15 वगैरे असे काहीतरी कॉमन क्वेश्चन आन्सर काय असेल तर ते आपल्याला घेता येऊ शकेल. एथिक्सच्या संदर्भामध्ये क्वेश्चन जो आहे तो बदलणार, तर डायनॅमिक राहणार. 13पासूनचे एथिक्सचं अंदाज जो आहे ना, 13ला विचारलेले क्वेश्चन पहा, 13ला आत्ताचे क्वेश्चन जे आहे, आत्ताच्या क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण फिलॉसॉफिकल असं म्हणतो ना, हा सगळा म्हणजे पहिला जो एरिया आहे. आणि त्याच्यावरचा तुमचा टेक्निकल होल्ड, म्हणजे टेक्निकल अंडरस्टँडिंग जे आहे. आता लॉज आणि रूल्स, मग याच्यासाठी काय तुम्हाला मिनिमम पबॅडमधले अंडरस्टँडिंग, लॉमधलं अंडरस्टँडिंग जे आहे ते त्याच्यामध्ये यायला लागेल. त्याच्या अभ्यासक रोल ऑफ इथिक्स इन फॉर्म्युलेटिंग कायदा आणि याचं जे आहे. सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, देन व्हाय यू आर अलाउड, बिकॉज यू ओन कॉन्शियसनेस. म्हणजे इथिकली रॉंग आहे, लिगली करेक्ट आहे ना, लिगली रॉंग आहे पण इथिकली करेक्ट आहे. अशा कितीतरी गोष्टी असू शकतील ना. इथिक्स आणि लॉ यांचा कॉन्ग्रुएन्स हाच तुमचा आयडियल आहे का, युटोपिया आहे का. कुठल्या अशा आपल्याला म्हणतो ना की अशा ग्रे जागा आहेत की ज्याच्यावर पॉक्सोची समजा त्याच्यावर त्याला चर्चा होती, किंवा चाइल्ड लेबरवरची चर्चा. आपल्या शिवकाशीचा विचार क्वेश्चन आहे. केस स्टडीजचं नेचर कसं आहे पहा, प्रायव्हेट डोमेन आणि पब्लिक डोमेन दोन्हीशी जोडल्या गेले. काही वेळेला ते असं सांगतात की सरस्वती आणि शी हॅज मूव्ड फ्रॉम US और एनी अदर
state and now she is more than willing to contribute in युअर नॅशनल हॅपनिंग्ज. आणि मग त्याच्यामध्ये हर्डल कशी यायला लागतात, रेड टेपिझम ज्याला म्हणलेलं आहे त्याचं काय त्याला सामना करायला लागतो, असे क्वेश्चन जे विचारलेले आहे. केमिकल इंडस्ट्रीवर क्वेश्चन विचारलेलं आहे. क्वेश्चनचं नेचर जे आहे, जसं आता याच्यामध्ये क्वेश्चनचं नेचर जे आहे काय विचारलेलं आहे पहा. द मिनिस्टर ऑफ कॉमर्स हॅज बीन लॉंग परस्युइंग अ केस फॉर सेटिंग अप अ स्पेशल इकॉनॉमिक झोन. SEZ बद्दलची मिनिमम माहिती जी आहे ते नॅशनल हाऊसिंग स्कीम, नॅशनल हाऊसिंग स्कीमचं काय काय झालेलं आहे. आता समजा म्हाडाच्या आपण ऐकतो म्हाडाच्या लॉटरीज आहेत, मग याच्यात इथिकल काय इश्यू आहे, इथिकल नसेल मग सोडवायचं कसं. फर्स्ट कम फर्स्ट आहे, त्यात फेवरेटिझम होणार नाही, नेपोटिझम येणार नाही आहे, ब्युरोक्रॅटिक कुठल्या प्रकारचे अनडूज जे आहेत ते डूज जे आहे आणि मग ते आपल्याला बाजूला कसे करता येईल, किंवा त्यातल्या यांनी जसं म्हणलेलं आहे की मिनिमाइज करण्याच्या दृष्टीनं काय काय करता येईल, करप्शनचे प्रॅक्टिसेस जे असतील तर ते. एथिक्सच्या केस स्टडीजच्या संदर्भामध्ये मिनिस्ट्रीचं अंडरस्टँडिंग पहिला समजा याच्यात दिलेलं आहे पहा. दुसरा काय दिलेला आहे त्यांनी, द चेअरमन ऑफ भारत मिसाईल लिमिटेड, म्हणजे अगेन इट्स पब्लिक डोमेन. तिसरी केस स्टडी जी आहे ती कुठली आहे, रामपूर रिमोट डिस्ट्रिक्ट इनहॅबिटेड बाय द ट्रायबल पॉप्युलेशन इज मार्क्ड बाय द एक्स्ट्रीम बॅकवर्डनेस ऑफ पॉवर्टी. म्हणजे आधी असा टर्मिनॉलॉजी आपल्याला दिलेला आहे, इटोपियन विकासपूर नावाची गोष्ट दिलेली होती पहा. म्हणजे तशा केस स्टडी रिपीट होतात. BT कॉटन आणि याच्याविषयीची पोझिशन आहे. मग BT कॉटन BT ब्रिंजल असायला पाहिजे का आणि नको याच्या. मग आता ॲग्रोवन समजा तुम्ही पाहतात, म्हणजे तुमचं जनरल रिडिंग जे आहे ना डे टू डे ज्याला आपण म्हणतो, अदरवाईज इट्स अ इंटेन्शनलेस आणि जनरल रिडिंग आहे विदाऊट एनी इंटेन्शन, तर ते कदाचित जास्त परमनंटली उपयोग पडू शकतं. जे आहे यू आर अ म्युन्सिपल कमिशनर ऑफ अ लार्ज सिटी हॅविंग रेप्युटेशन ऑफ द व्हेरी ऑनेस्ट अँड अपराईट. आता अपराईट ऑफिसर काय, अपराईट हे टिपिकल ब्युरोक्रॅटिक याच्यातल्या लोकांना माहिती आहे, ते अपराईट ऑफिसर जे आहेत. मग अपराईट ऑफिसर कसं व्हायचं आणि त्यासाठी काय आहे. आता यासाठी तुम्हाला काय लागेल, उदाहरणार्थ किती फॅक्च्युअल तुम्ही मुंबईचं जर इक्बाल चहलांचं ऐकत असाल तर जबरदस्त, म्हणजे फॅक्च्युअल केवढा कंट्रोल आहे तो. हा सगळा त्यांचं कधी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं तर हा एक्झरसाईजमधनं हा असा अचानक नाही, याच्यावर होमवर्क आहे, याच्यावर जबरदस्त काम आणि त्यातनं तो कंट्रोल आहे. फॉर एक्झाम्पल आता त्याच्यावरनं इक्बाल चहलांचं आठवलं, मुंबईमधले सगळे केसेस कशा कंट्रोलमध्ये आणल्या त्याच्याविषयी ते नॅरेट करतात, ते काय करतात आणि मग कोण कोण आपल्याला काय काय सांगतात. इथं कमिशनर दिले, म्युन्सिपल कमिशनर मग काही ऑब्झर्व करायला पाहिजेत कुठले कुठले, आणि त्याचे म्युन्सिपल कमिशनर म्हणून काय चाललं होतं नागपूरमध्ये. स्ट्रीट हॉकरचा इश्यू आहे, मग त्यात आपल्याला टेक्निकल गोष्टी सगळ्या माहिती पाहिजेत. जसं आता याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे पहा की झोनल मास्टर प्लॅन ऑफ सिटी, मग सिटीच्या प्लॅनिंगमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट असतात, त्याच्यासाठी काय काय लागलेलं असतं, नवीन नियम. अर्बन प्लॅनिंगवर एका बाजूला जेन जेकब यान गेलपासून अनेक लोक अभ्यासक त्याचे जे आपला अर्बॅनिसिटी संदर्भात, आणि दुसऱ्या बाजूला मग आपले टेक्निकल आर्ग्युमेंट्स काय प्रकारचे. एका बाजूला त्यातले अभ्यासक अर्बन स्टडीजचे जे आहेत ते काय म्हणतात, किती मार्क आपल्याला म्हणजे 250 वर्ड्स. इंटरनॅशनली हे आपल्याला म्हणजे हे काही हे नाही कन्व्हेन्शन म्हणून 10% प्लस मायनस तुम्ही ठरवलं 10% कमी जास्त, तरी मग आपल्याला त्याच्यावर काम करता येऊ शकतं. जे आहे प्लस झालं UPSCनं मध्ये 1 वर्ष 2 वर्षापूर्वी अशी दिली होती की काय तुम्ही करू नये, कॉलमच्या बाहेर लिहू नका, वर इथं जे आहे त्याच्यावर तुमचं रिलिजियस इन्क्लिनेशन काय आहे ते अजिबात दिसता कामा नाही, ते वाचणार नाही, मार्क कमी होतात. UPSCनं असं केलेलं आहे बा. काय केलेलं आहे त्यांनी, असं म्हणलेलं आहे की हे आमचे निगेटिव्ह मार्क्स आहेत, अदरवाईज तुम्हाला एवढे मार्क आहेत पण तुमचे ह्याच्यात काही आम्हाला पटलं नाही. म्हणजे जसं क्वेश्चन 3मध्ये क्वेश्चन 4चं काहीतरी कच्चं लिहिलेलं आहे वंटवर. ह्या गाईडलाईन्स UPSC DOP याच्यावर आहेत upsc.gov.in वर. त्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला एक अंदाज येईल की काय UPSC काय लिहू नका असं म्हणते. खाडाखोड मायामध्ये कमी मार्क करत असणार ते. नीट आणि क्लीन एक्सपेक्टेड आहे ना. परत मी रिपीट करतो, माझा अंदाज आहे असा की तुम्ही नीट आणि क्लीन लिहिलं नाही तर ते मार्क कमी करत असणार. त्यामुळं प्रेझेंटेशनच्या यामध्ये फॉर्मॅटिंग आणि अनेक गोष्टी ज्या आहेत म्हणजे लिहिण्याकडे आपण आणखीच येऊया आपण. त्यातले एक 5 मिनटात बरोबर आपण पुढचा एक अर्धा तास 5 मिनटं बरोबर ब्रेक घेऊया. 5व्या मिनटाला आपण 6व्या मिनटाला बरोबर आपण सुरू करूया. ही जी चर्चा आहे एथिक्सच्याबद्दल, चर्चा संपल्यानंतर आपण लेक्चर संपल्यानंतर मग पर्सनली तुम्हाला काय क्वेश्चन असतील किंवा ग्रुपवर टाकले आणि मला विचारले तरी चालतील, पण त्या कॉमन याच्यात बऱ्याच बाकीच्यांना त्याचा इंटरेस्ट असेलच असं नव्हे. त्यामुळे तुमच्या इंडिव्हिज्युअल मोडस ऑपरेंडीमध्येच आपण
डिस्कशनमध्ये जाऊया. याचा वाय वी हॅव इनिशिएटेड दिस, याचा मुख्य हेतू काय होता पहा, की नंतर तुम्हाला 5व्या दिवशी लिहिता आलं पाहिजे. कुठलं प्री नंतर लगेच 5व्या दिवशी लिहिता आलं पाहिजे. ते कसं करावं याच्याविषयी चर्चा आहे. पुढच्या आपल्या सेशनमध्ये आपण ही कंटिन्युएशनमध्ये चर्चा घेऊया. आपण सुरू करू पुढच्या सेशनमध्ये आपण.